शिक्षक मित्र हो, नमस्कार। आज भाग्यश्री फाउंडेशन तर्फे जी सक्षम नागरिक मोहीम महाराष्ट्रातल्या विविध शाळांमध्ये सुरू आहे त्याविषयीची त्यातील जे उपक्रम आहेत, रोजनिशी उपक्रम, ज्याचे मार्गदर्शक आहेत भारताचे अणुशास्त्रज्ञ माननीय डॉक्टर अनिल काकोडकर, आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम, ज्याचे मार्गदर्शक आहेत माजी सैन्य अधिकारी लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर। तर हे जे उपक्रम यांची माहिती आपल्या महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सांगितल्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आणत आहोत। यासाठी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त आणि SCERTचे संचालक यांचे मनपूर्वक आभार, सर्व शिक्षण विभागाचे मनपूर्वक आभार, आपणा सर्व शिक्षकांचे आभार। हा उपक्रम काय आहे त्याविषयीची माहिती मी तुम्हाला देत आहे। तर प्रथम या उपक्रमाचे सक्षम नागरिक मोहिमेचे मार्गदर्शक जे आहेत ते आहेत डॉक्टर अनिल काकोडकर। त्यांचा परिचय महाराष्ट्रातील आपणा सर्वांना आहे आणि आपल्याला अभिमान आहे त्यांच्याविषयी। BARCचे अध्यक्ष, तसेच पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित असं हे व्यक्तिमत्व आज देखील शिक्षण क्षेत्रात ते कार्यरत आहेत। दुसरं व्यक्तिमत्व आहे आत्मनिर्भर युवक उपक्रमचे मार्गदर्शक लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर। यांच्याविषयी सांगायचं तर माजी सैन्य अधिकारी, सर्व महत्त्वाच्या युद्धामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण अशी भूमिका निभावलेली आहे। अनेक सन्मान त्यांना राष्ट्रपतींकडून प्राप्त झालेले आहेत। सैनिकांसाठी त्यांनी 16 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि शेकटकर कमिटी या नावाने आपल्या भारतीय सैन्य दलाला त्यांच्या अंडर जी कमिटी होती त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। असं हे बहुमान्य व्यक्तिमत्व। भाग्यश्री फाउंडेशन या संस्थेविषयी थोडी माहिती मी तुम्हाला सांगते। डॉक्टर जितेंद्र खेर यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे। मुख्य त्याची जी 4 तत्व आहेत, शिक्षण, सहकार्य, शक्ती आणि चातुर्य। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण हे कोणत्याही राष्ट्राच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे। त्या देशामध्ये, त्या राष्ट्रामध्ये, त्या समाजामध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं त्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असतं। परंतु हे शिक्षण कशा प्रकारचं देणं आवश्यक आहे, तर या शिक्षणामधून एक दृष्टिकोन विकसित व्हायला हवा, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपण योग्य निर्णय घेता यायला हवे, आपल्यामध्ये एक प्रकारचा संयम, धैर्य हे गुण विकसित व्हायला हवे। अशा प्रकारचं जे शिक्षण आहे ते शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाणं हे भाग्यश्री फाउंडेशनचं उद्दिष्ट आहे। आणि म्हणूनच आमचं जे वाक्य आहे भाग्यश्री फाउंडेशनचं, माझे भाग्य माझ्या हाती, जाणिले आहे मी, कुणी न येऊनी करतो उद्धार, ओळखले आहे मी, मीच उठणे मीच चालणे, ध्येयाच्या रस्त्यावरुनी, संगे आहे भाग्यश्री। ही भाग्यश्री म्हणजे जी माझ्या हृदयामधील शक्ती। तर प्रत्येकाच्या हृदयामधील जी शक्ती आहे ती जागृत करणारं, बाहेर आणणारं हे जे शिक्षण आहे त्यासाठी सहकार्य करणं हे भाग्यश्री फाउंडेशन या संस्थेचं उद्दिष्ट आहे। आणि या शिक्षणामधून जे विस्डम निर्माण व्हायला हवं, विस्डम म्हणजे जगाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन, तसंच एक योग्य निर्णय घेण्याची क्षमता, यामधून प्रत्येक व्यक्तीची जी स्वतःची शक्ती आहे ती बाहेर पडायला हवी आणि त्यांना एक योग्य प्रकारे आत्मविश्वासाने जगामध्ये वाटचाल करता यायला हवी। स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाविषयी म्हटलं आहे, एज्युकेशन इज द परफेक्शन ऑलरेडी इन मॅन। म्हणजेच तुमच्या आतमध्ये जे काही आहे, जी काही क्षमता आहे किंवा जे काही उपजत गुण आहेत ते बाहेर काढणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट असायला हवं। थोडक्यात याचाच अर्थ असा होतो की तुमच्या स्वशी तुमची ओळख। याच प्रकारे अब्दुल कलाम यांनी म्हटलेलं आहे की शिक्षण मनुष्याला एक नवीन दृष्टी देते, स्वतःच्या क्षमतांची योग्य जाणीव त्याला करून देते। अशा प्रकारचं शिक्षण देणं आवश्यक आहे। आज जगामध्ये फिनलँड, नॉर्वे, जपान या देशांमध्ये प्राथमिक शिक्षण जे आहे ते अगदी वरच्या पातळीचं दिलं जातं, असं मानलं जातं की अतिशय चांगल्या पद्धतीचं प्राथमिक शिक्षण या देशांमध्ये दिलं जातं। तर या देशांमध्ये जर आपण जाऊन पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की प्राथमिक शिक्षकांवर त्यांनी भरपूर लक्ष दिलेलं आहे। कारण प्राथमिक शिक्षणाच्या दरम्यान जी लहान मुलं असतात त्यांची जी एक मानसिक जडणघडण होत असते
ती शिक्षणामध्ये होणं फार महत्वाचं असतं. मग ते मूल्य शिक्षण असू दे, की जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असू दे, की त्यांची विचार करण्याची पद्धत असू दे, ह्याला जो एक आकार दिला जातो तो या प्राथमिक शिक्षकांद्वारेच दिला जातो. आणि त्यासाठी या शिक्षकांना फार महत्व दिलेलं आहे त्या देशांमध्ये. होलिस्टिक एज्युकेशनला महत्व दिलेलं आहे त्यांनी. अकॅडमिक्सच्या बरोबरीने मॉरल इंटिग्रिटी आणि डेडिकेशन टुवर्ड्स नेशन या गोष्टींना फार महत्व दिलेलं आहे. श्यामच्या आई या साने गुरुजींच्या पुस्तकात एक अतिशय सुंदर गोष्ट आहे. श्याम जो असतो छोटा साने गुरुजी, कोकणातलं वर्णन आहे की घराच्या पाठीमागे एका दगडावर आंघोळ करत असतात लहानपणी, आणि आंघोळ झाल्यानंतर तिथे बाजूच्या मातीतून पाय देऊन घरात जावं लागत असे. तर आई त्यांची जी असते ती साडीच्या पदराने त्याचं श्यामचं अंग पुसते, आणि श्याम जो असतो त्याला वाटतं की अरे ओले पाय आहेत तर पायाला आपल्या माती लागेल, म्हणून आईला सांगतो की आई तुझा पदर जरा त्या दगडावर पसर ना, म्हणजे मला पाय पण पुसता येतील, माझ्या पायाला देखील माती लागणार नाही. आणि आई शांतपणे तो पदर तिचा पसरते त्या दगडावर, आणि श्याम पाय पुसतो. आणि ते पुसताना फक्त एकच वाक्य आई सावकाशपणे त्याला सांगते की श्याम, जसं तू पायाला घाण लागू नये, शरीराला घाण लागू नये म्हणून जपतोस ना, तसंच मनाला देखील तू घाण लागू नये म्हणून नेहमी जपत जा. तर अशा प्रकारचं हे शिक्षण असायला हवं. आपल्या वर्तणुकीतून, आज श्यामची आई कोणी PhD वगैरे केलेली स्त्री नव्हती, पण तिची वर्तणूक तशी असल्यामुळे त्या प्रकारचा तिचा जो संदेश आहे तो श्यामच्या मनाने चटकन ग्रहण केला. असंच आणखी एक उदाहरण, यश म्हणजे काय ही पुस्तकं आम्ही विद्यार्थ्यांसाठी लिहितो, तर त्यामध्ये डॉक्टर V ना श्रीखंडे जे ख्यातनाम सर्जन होते, आता ते हयात नाही आहेत, आणि आपले राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांच्यावर देखील त्यांनी शस्त्रक्रिया केलेली आहे. तर त्यामध्ये एक साधं उदाहरण, श्रीमती मुल्ला फिरोज यांच्या हाताखाली मी काम करत होते, असे ऑर्थोपेडिक सर्जन होत्या त्या हाजी अली येथील हॉस्पिटलमध्ये, आणि म्हणाले आम्ही जेव्हा त्यांच्या ओपीडीला एवढी गर्दी असायची की काही म्हणजे विचारू नका, भरपूर मनुष्य यायची ओपीडीसाठी. आणि सर म्हणाले त्या पटापट आपल्या केबिन मध्ये जात होत्या, आणि बाहेर माणसांची प्रचंड गर्दी होती, आणि तिथे एक लहान मूल रडत होतं. तर डॉक्टर तिथे थांबल्या आणि विचारलं, बच्चू को क्या हुआ, क्यों रो रहा है? तर त्या नर्सनी सांगितलं की त्याला भूक लागली आहे. तो पटकन जा आणि त्याला दूध आणून दे, आणि नंतर त्या पुढे गेल्या. तर श्रीखंडे डॉक्टर म्हणतात की का त्या एवढ्या मोठ्या डॉक्टर होत्या हे मला तेव्हा कळलं, आणि हे मी कायम लक्षात ठेवलं की माणूस म्हणून कोणतंही ज्ञान जरी तुम्ही घेतलं असेल तरी माणूस म्हणून तुम्ही मोठं होणं फार आवश्यक आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांमध्ये अशी अनेक मोठी माणसं दडलेली आहेत, यांचा शोध लावण्यासाठी त्यांनी व्यक्त होणं आवश्यक आहे. नुसतंच पाठांतर करत राहतील, नुसतंच आपण दिलेली माहिती ती ऐकत राहतील तर कसं बरं आपल्याला कळेल की त्यांच्या क्षमता काय आहेत, त्यांच्या अडचणी कोणत्या आहेत, त्यांचे प्रश्न काय आहेत. तर हे सर्व जाणण्यासाठी डॉक्टर अनिल काकोडकर यांनी या रोजनिशी उपक्रमाची आखणी केलेली आहे. रोजनिशी लिहिणं हे त्याला एक नाव दिलेलं आहे कारण मुलांना ते मैत्रीपूर्ण वाटावं, पण त्याच्यामध्ये एक उपक्रम दडलेला आहे. आपल्या शिक्षकांना एक फार महत्वाचं अमूल्य, साधंच परंतु अमूल्य असं मार्गदर्शन आहे. तर आपण ते मनापासून ऐकून घ्याल अशी मी आशा करते आणि तुम्हाला त्याविषयी सांगत आहे. शॉर्ट हिस्ट्री ऑफ प्रायव्हेट लाईफ हे ब्रिल ब्रायसन याने लिहिलेलं पुस्तक आहे आणि जगात प्रसिद्ध असं हे पुस्तक आहे. यामध्ये त्यांनी जे लिहिलेलं आहे त्यामध्ये एक माहिती इंग्लंड या देशाविषयीची आहे आणि त्यामध्ये काही वर्षापूर्वी जेव्हा औद्योगिक क्रांती झाली नव्हती इंग्लंडमध्ये तेव्हाची परिस्थिती आहे की किती मागासलेलं होतं इंग्लंड, कशा प्रकारे तिथली लोक होती, किती अस्वच्छता होती, फॅक्टरीमध्ये नुकतीच सुरुवात झाली होती, कामगारांना कशा प्रकारे राबवून घेण्यात येत असे, कसे त्यांचं टॉयलेट्स जी असायची ती स्वच्छ नसायची, किंवा त्यांची जी म्युझियम्स होती तिथे पुरेशी टॉयलेट्स नव्हती, लोकांना मॅनरफुली वागणं कसं असतं ते माहिती नव्हतं. तर यामध्ये क्रांती कशा प्रकारे इंग्लंडने घडवून आणली आणि कशा प्रकारे हे जगामध्ये त्यांनी साम्राज्य उभं केलं, तर याची माहिती देताना त्यात दिलेलं आहे की मुख्य भर त्यांनी त्यांच्या प्राथमिक शिक्षणावर दिला आणि त्यामुळे प्रत्येक जो मनुष्य आहे तो चांगल्या प्रकारे घडू लागला आणि इंग्लंड हे एक मोठं राष्ट्र म्हणून उदयाला आलं. तर अशा प्रकारे का म्हणून भारतात शक्य नाही की आपण
जर प्राथमिक शिक्षणावर आपलं लक्ष केंद्रित केलं तर आपला जो प्रत्येक विद्यार्थी आहे तो एक सक्षम नागरिक म्हणून मोठा होईल आणि आपलं भारत हे राष्ट्र देखील जगात सर्वार्थाने मोठं व्हायला होतच आहे भारत राष्ट्र, पण आणखी देखील प्रत्येक दृष्टीने मोठं व्हायला वेळ लागणार नाही. तर रोजनिशी उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मनमोकळेपणाने व्यक्त व्हायचं आहे आणि शिक्षकांना यामुळे त्यांना जाणता येणार आहे की आपल्या समोर जे विद्यार्थी बसलेले आहेत 30, 40, 50 जे काही विद्यार्थी असतील ते प्रत्येक जण वेगवेगळ्या वातावरणातून आलेले असतात आणि आपल्याला फक्त कळतं काय शाळेमध्ये आल्यावर ह्याचं नाव काय आहे, याची बौद्धिक प्रगती किती प्रतीची आहे, त्याला गेल्या वर्षी किती मार्क मिळाले होते, एवढ्याच गोष्टी आपल्याला कळतात किंवा तो वर्गात कशा प्रकारे वागतो, अभ्यासाचे पेपर प्रश्न उत्तर कशा प्रकारे लिहितो, पण त्याच्या मनात काय चाललेलं आहे, विचार कोणते आहेत, त्याच्या भावभावना कोणत्या आहेत, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, हे शिक्षकांना जर कळलं तर त्यांना त्याचा फार चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. अशीच एक प्रकाश म्हणून आमचा विद्यार्थी ह्या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष आम्ही ही शिबिरं घेत आहोत. तर सुरुवातीला विद्यार्थ्यांबरोबर आम्ही डायरेक्टली शिबिरं घेत असू आणि तेव्हा विद्यार्थ्यांना शिकवायला शाळांमधून जात असू तेव्हा प्रकाश म्हणून एक जो मुलगा आहे त्याची गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते की ह्या मुलाला 7वी 8वीत असताना देखील एक अक्षर देखील धड लिहिता येत नसे. जोडाक्षर म्हटलं तर पार घाबरायचं. CAT कॅट, BAT बॅट ही साधी अक्षरं म्हणजे ही साधी स्पेलिंग्स त्याला येत नसत आणि किती जरी सांगितलं असं गिरवायला दिलं बसलं त्याच्याबरोबर तरी प्रकाश नुसता असं खिम्मपणे आपल्याकडे बघत बसायचा, पण त्याला काही पुढच्या वेळेला तो शब्द लिहिता येत नसे आणि काय करावं हे मनात चालू होतं पण काय करावं हे कळत पण नव्हतं. तर अशाच वेळेला आम्ही काही स्किट्स बसवतो मुलांचे आणि त्यावेळेला विविध विषय देतो. आपल्या रोजनिशी उपक्रमात देखील तो भाग आहे. तर विविध विषय मुलांना दिले की काय होतं, मुलं त्याच्यावर लिहितात. जसं की पाण्याचे महत्व किंवा प्रदूषण का असता कामा नये, ट्रॅफिक रूल्स, शिक्षणाचं महत्व, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या विविध सामाजिक विषयांवर जेव्हा मुलांना काही आपण स्वतः त्यांच्या पद्धतीने लिहायला सांगतो, स्किट्स छोटी नाटकं बनवायला सांगतो, तेव्हा मुलं अगदी हिरहिरीने त्यात भाग घेतात. कारण तिथे काही पाठांतराचं टेन्शन नसतं. वेगवेगळ्या प्रकारची त्यांची मतं ते व्यक्त करतात, ऍक्टिंग करतात. तर अशा प्रकारचे छोटे स्किट्स बसवायला त्यांना विषय दिले होते आणि एक 5-6 मुलांचा असं प्रत्येकी ग्रुप करून 5-6 ग्रुप वर्गातले केले आणि आल्यानंतर काही वेळाने जेव्हा त्या वर्गात मी गेले तेव्हा सादरीकरण केलं मुलांनी आणि मला आश्चर्य वाटलं की प्रकाशचा जो ग्रुप होता त्यांनी अत्यंत सुंदर रीतीने त्या नाटकाचं सादरीकरण केलं. त्यांचे डायलॉग चांगले होते, ते डायलॉग्स बोलायचं जे कोऑर्डिनेशन होतं एकमेकांमधलं ते फार चांगल्या प्रतीचं होतं आणि ती प्रकाश देखील सुरेख प्रकारे ते डायलॉग बोलत होता. तर मला खूप आश्चर्य वाटलं आणि अर्थातच पहिला नंबर त्यांच्या स्किटचा आला होता वर्गामध्ये आणि मी विचारलं हे स्किट कोणी लिहिलं, तर कोणी म्हणजे त्याचं डायरेक्शन कोणी केलं, हे लिहिलं कोणी, आणि सर्व मुलांनी एकत्र सांगितलं मॅडम हे प्रकाशनी लिहिलेलं आहे. लिहिलं म्हणजे सांगितलेलं आहे आणि हे सगळे डायलॉग्स त्याचे आहेत, हे ऍक्टिंग जी आहे ती देखील आमच्याकडून त्यांनी करून घेतली. तर अर्थातच मुलं सांगत होती तेवढ्याच वेळेत घडलेली ती घटना होती, विश्वास जरी बसत नव्हता तरी ते सत्य होतं. आणि तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की दडपण जेव्हा मनावर नसेल तेव्हा मुलं त्यांच्या खऱ्या क्षमता बाहेर काढतात. तर प्रकाशमधील ही खरी जी क्षमता होती ती जेव्हा परीक्षेचं दडपण नव्हतं, कोणी त्याला स्पेलिंग वरून ओरडणार नव्हतं, तेव्हा ती त्याची क्षमता बाहेर आलेली होती. दुसरं असंच एक आणखी उदाहरण म्हणजे आकाश म्हणून एक मुलगा ज्याची चित्रकला अतिशय चांगली होती आणि हे आम्हाला कसं कळलं की त्याच्या शाळेमध्ये आम्ही भाग्यश्री फाउंडेशन तर्फे चित्रकला स्पर्धा ठेवल्या होत्या आणि चित्रकलेचे जे परीक्षक होते ते त्यांचेच शिक्षक होते चित्रकलेचे आणि मुलांनी फार सुंदर चित्र काढली. आकाशचं चित्र मी बघत होते, लालबागचा राजा त्यांनी काढलेला आणि अप्रतिम चित्र होतं. त्यानंतर स्पर्धा झाल्या आणि निकाल मला कळला
तेव्हा आकाशचा नंबर हा 4था आलेला होता, उत्तेजनार्थ बक्षीस त्याला दिलं होतं. तर मला आश्चर्य वाटलं. मी त्या अर्थातच परीक्षकांच्या मध्ये बोलणं योग्य नाही, पण तरीही परीक्षकांना मी विचारलं की याचं कारण काय आहे, की आकाशला 4थं बक्षीस का देण्यात आलं. तर मला असं कळलं की आकाशने ते चित्र त्याला ठरलेल्या वेळेपेक्षा एक 10 ते 15 मिनिटं उशिरा पूर्ण केलं होतं. पण तरी देखील माझ्या मनाला वाटत राहिलं की ह्याची एवढी सुंदर चित्रकला आहे, याला कळणारच नाही. कारण ज्याला पहिलं बक्षीस दिलं होतं त्याच्या चित्रामध्ये आणि आकाशच्या चित्रामध्ये बरीच तफावत होती. इतकं आकाशचं चित्र चांगलं होतं, एखाद्या सराईत चित्रकारासारखं. ठाण्यामध्ये रोटरी क्लबची चित्रकला स्पर्धा होती आणि तेव्हा आकाशला तिथे आम्ही पाठवलं आणि त्या पूर्ण रोटरी क्लबच्या स्पर्धेमध्ये विविध शाळा आलेल्या होत्या आणि आकाशचा पहिला नंबर आला. त्याचं इंग्लिश वृत्तपत्रामध्ये नाव देखील छापून आलेलं आहे, आमच्या वेबसाईटवर आहे ते. आणि इतकं त्याला आनंद वाटला. त्याच्या आधी आम्ही होम व्हिजिट करत असू, कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या जेव्हा आपण घरी जातो तेव्हा त्याच्या घरचं वातावरण आपल्याला कळतं. आणि हा आमचा अनुभव आहे इतक्या वर्षाचा, की जेव्हा घरचं वातावरण अभ्यासाला अनुकूल असतं, आई वडील थोडं लक्ष घालत असतात, भले त्यांची परिस्थिती नसेल पण ते लक्ष घालत असतात, तर त्या मुलाची जी मानसिक जडणघडण आहे, व्यक्तिमत्वाची जडणघडण आहे, ती फार चांगल्या पद्धतीने होत असते आणि त्याचा चांगला परिणाम त्यांच्या पुढील जीवनावर होतो. काही आई वडिलांचं जर लक्ष नसेल आपल्या मुलांवर किंवा कोऑर्डिनेशन, एक बोलणं, संवाद नसेल त्यांच्यामध्ये, तर मात्र अशा मुलांवर आपल्याला शिक्षक म्हणून जास्त लक्ष द्यावं लागतं. तर यामुळे आम्ही त्या होम व्हिजिट करत असू. तर आकाशच्या घरी गेल्यावर मला त्याच्या आईने सांगितलेलं, खूप मस्ती करतो, त्याला चष्मा होता, सारखा चष्मा तोडून टाकतो मॅडम. ती घरकाम करायची त्याची आई आणि त्याला वडील नव्हते, 3 भावंड होती. आणि त्यानंतर जेव्हा त्याचा पहिला नंबर आला ह्या रोटरी क्लबच्या स्पर्धेमध्ये आणि वृत्तपत्रामध्ये त्याचं नाव आलं, त्याच्या शाळेच्या नोटीस बोर्डवर ते लावलं गेलं, आकाशमध्ये आमूलाग्र बदल घडून आला. त्याच्या क्षमता त्याला कळल्या, तो अभ्यास चांगल्या प्रकारे करू लागला. आणि तो 10वी झाल्यानंतर त्याच्या आईचा फोन मला आला होता, मॅडम आकाशला 80% मिळाले आणि तो आता कॉमर्सला ऍडमिशन घेतो आहे आणि पुढे देखील कॉलेजमध्ये तो पहिला आला त्याच्या कॉमर्सच्या कॉलेजमध्ये. तर मला हे सांगायचं आहे की जेव्हा मुलं व्यक्त होऊ लागतात, की त्यांच्या आतलं बाहेर पडतं किंवा त्यांना एक योग्य मार्गदर्शन मिळतं, तर रोजनिशी उपक्रमाचा उपयोग आपल्याला अशा प्रकारे मुलांना व्यक्त करण्यासाठी आपण करून घेऊ शकतो. त्याद्वारे त्यांना एक योग्य मार्गदर्शन करू शकतो. मन की बात हा पंतप्रधान मोदींचा एक अतिशय छान कार्यक्रम असतो आणि त्यामध्ये मोदीजींनी याविषयी सांगितलं होतं, की म्हणाले दिवसभरात अनेक घटना घडतात. जेव्हा मी कार्यकर्ता म्हणून काम करीत असे तेव्हा एखादी घटना मनाला लागली समजा, तर मी ती लिहून काढत असे. एकदा लिहिली, दोनदा लिहिली, तर हे लिहिताना काय होत असे, मनातील जो त्याविषयीचं किलमिश साचलेलं असायचं किंवा दुःख झालेलं असायचं किंवा जे काही विचार असायचे ते लिहिता लिहिताच निघून जायचे. भले ते ठेवत असतील की नसतील ती लिहिलेली वही, परंतु त्या गोष्टीमुळे म्हणाले जेव्हा आपण लिहितो एखादी गोष्ट तेव्हा आपलं मन स्वच्छ व्हायला मदत होते. तर अशाच प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी, त्यांचं मन स्वच्छ होण्यासाठी आणि आपल्याला त्यांचं अंतरंग शिक्षक म्हणून कळण्यासाठी हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. पुढील भागात हा उपक्रम कशा प्रकारे राबवायचा ते आपण पाहूया. धन्यवाद. नमस्कार. या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रोजनिशी उपक्रम, ज्याची आपण थोडक्यात माहिती घेतली, तो उपक्रम आपण कशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांबरोबर राबवायचा आहे. शिक्षक मित्रांनो, तुमचं सहकार्य यामध्ये आम्हाला फार आवश्यक आहे. कारण आम्ही हे पूर्णपणे मानतो की कुठलीही संस्था असेल आणि त्यांनी कितीही मार्गदर्शन जरी केलं तरी शिक्षण क्रमामधील सर्वात महत्त्वाचे घटक जे आहेत ते म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी. तर ह्या विद्यार्थ्यांचा जो विकास होत असतो तो पूर्णपणे त्यांच्या शिक्षकांमुळे होत असतो आणि त्यामुळे तुमच्या सहकार्याशिवाय तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम, त्याची माहिती आणि तो त्यांच्याकडून करून घेणं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करता येणार नाही आहेत. अगदी कितीही माणसं आम्ही पाठवली शाळांमधून तरी देखील तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य नाही आहे. तेव्हा तुम्ही व्यवस्थित या उपक्रमाची माहिती घ्यावी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या तो न्यावा ही विनंती आहे.
सर्वात प्रथम म्हणजे शिक्षकांनी हे लक्षात घ्या की रोजनिशी उपक्रम म्हणजे फक्त रोजनिशी लिहिणं नव्हे. नाहीतर आपल्याला असं वाटतं की विद्यार्थ्याला सुरुवातीला एक वही दिली आणि त्यांनी काहीतरी लिहत राहावं त्या दिवसभर त्या वहीमध्ये आणि मग शेवटी आपण ती वही फाउंडेशनला दाखवावी. तर अशा प्रकारचं हे नाही आहे. हा एक उपक्रम आहे. डॉक्टर अनिल काकोडकर यासारख्या हुशार व्यक्तीने त्यांच्या अनुभवाच्या आधारे आपल्याला यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. तर 28 आठवड्याचा हा उपक्रम आहे. यामध्ये सुरुवातीला शिक्षकांनी काय करायचं आहे, आपण इयत्ता 1 पासून ते इयत्ता 9वी पर्यंत, जर 10वीला तुम्हाला चालत असेल तर 10वीच्या इयत्तेला देखील आपण हा उपक्रम राबवू शकतो. पहिल्यांदा लक्षात घ्या की जे काही आपण काम देणार आहोत ते मुलांनी त्यांच्या वयोगटाप्रमाणे करणं अपेक्षित आहे. मी जर म्हटलं की एखादी गोष्ट लिहिणं अपेक्षित आहे तर त्यांचा वयोगट, त्यांची इयत्ता हे देखील तुम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. पुस्तकामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांनी लिहिलेल्या पुस्तिकेमध्ये याची व्यवस्थित माहिती दिलेली आहेच आणि शासनाकडून ही पुस्तिका तुम्हा प्रत्येकापर्यंत पाठवण्यात येणार आहे. तर प्रथम शिक्षकांनी काय करायचं आहे की आपल्या वहीमध्ये आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची नोंद करून घ्यायची आहे की किती विद्यार्थी आहेत आणि त्यांचा जो एक आराखडा दिलेला आहे आपल्या उपक्रम पुस्तिकेच्या शेवटी की त्यांची कल्पनाशक्ती, त्यांची निरीक्षण क्षमता, त्यांच्यामधील खिलाडू वृत्ती, अशा ज्या विविध गोष्टी आहेत त्यांचं आपण कशा प्रकारे विकास करू शकणार आहोत ते पाहायचं आहे. आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे हा उपक्रम राबवला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला 90% वर मार्क मिळणार आहेत किंवा तुमच्याकडून ती अपेक्षा आहे असा ग्रह कोणीही करून घेऊ नये. कारण पहिली गोष्ट म्हणजे आपण हा उपक्रम मार्कांसाठी राबवत नाही आहोत आणि मार्क म्हणजेच त्या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, त्याची हुशारी, हा जो एक गैरसमज आहे तो आपण दूर करणं आवश्यक आहे. मार्क मिळवणं ही आपली एक पद्धत आहे की आपण परीक्षा देतो तर त्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे उत्तीर्ण व्हावं विद्यार्थ्यांनी, ही आपली अपेक्षा असणं काहीही चूक नाही. परंतु मुलांची मानसिक जडणघडण, त्यांचा सर्वांगीण विकास आणि परीक्षा ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्याची कृपया ही गोष्ट लक्षात घ्या. शिक्षकांनी नोंद करून घेतल्यानंतर मुलांना त्यांच्या वह्या बनवायला सांगायचं आहे रोजनिशीसाठी. आता या वह्या ज्या असतील, कोणाची परिस्थिती असते, काही मुलं अशी देखील आहेत की त्यांना एक वही घेण्याची देखील कदाचित परिस्थिती नसेल, तर ही वही असतील गेल्या वर्षीची जी उरलेली पानं असतील त्या पानांना एकत्र करून, बाइंडिंग करून म्हणा, शिवून म्हणा, एकत्र कोणत्याही प्रकारे ही वही केली तरी चालेल. ही वही मात्र छान प्रकारे त्यांना सजवू दे. त्यांच्या कुटुंबाचे फोटो म्हणा, त्यांची चित्रकला, त्यांच्या हॉबीज विषयी त्याच्यामध्ये लिहू दे, जेणेकरून ही वही जेव्हा आपण आपलं काहीतरी त्यात ऍड करतो तेव्हा ती आपल्या जिव्हाळ्याची होईल, कुठेही फेकून द्यावीशी वाटणार नाही, आपल्यासाठी ती महत्वपूर्ण होईल. मग ती नवीन वही आपण विकत घेतलेली असू दे की कोणत्या उरलेल्या पानांपासून केलेली ती वही असू दे. आणि त्यानंतर हळूहळू त्यांना लिहायला सांगायचं आहे. तर यासाठी प्रथम मुलांच्या आकलन क्षमतेनुसार शिक्षकांनी वर्गातील मुलांचे 3 गट, साधारण 3 गट करायचे आहेत. ज्यांची आकलन क्षमता उत्तम आहे, म्हणजे आपण बोललं, शिकवलं की पटकन त्यांना समजतं, ती मुलं उत्तर देतात. ज्यांची आकलन क्षमता मध्यम आहे, म्हणजे त्यांना समजायला थोडा वेळ लागतो, साधारण एक मध्यम प्रतीची अशी त्यांची आकलन क्षमता आहे, पण समजावल्यावर समजतं, अगदीच करत नाही असं नाही, हळूहळू का होईना त्यांना काहीतरी लिहिता, वाचता, बोलता येतं. आणि तिसरा गट म्हणजे अशी मुलं ज्यांची आकलन क्षमता कमी आहे, म्हणजे त्यांना जाणीव झालेली नाही अजून, की जी अशी कितीही वेळा एखादा शब्द सांगितला तरी ही मुलं त्यांना समजत नाही, किती वेळा शिकवलं तरी कळत नाही. आपण शिकवताना गप्पा मारत बसतात किंवा बाहेर बघत बसतात किंवा काही सांगितलं तर मख्खपणे बघतात. तर हे लक्षात घ्या की अशा मुलांमध्ये देखील त्यांच्या अशा क्षमता आहेत, त्या क्षमता फक्त आपल्यापर्यंत आलेल्या नाही आहेत. तर ह्या मुलांचा एक तिसरा गट आपल्याला बनवायचा आहे, कारण त्यांना देखील आपल्याला या विकासाच्या धारेमध्ये घ्यायचं आहे. कारण हे जे विद्यार्थी आहेत ते आपले उद्याचे नागरिक आहेत आणि त्यांना सोडून देणं, पुन्हा पुढे जाणं, की आज आपण कित्येक शाळांमध्ये बघतो की मुलांना लिहिता वाचता येत नाही आहे. तर आपण जर नुसतं शाळा चालवण्यासाठी
जे विद्यार्थी चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होत आहेत त्यांच्यावरच लक्ष केंद्रित केलं, रिझल्ट चांगला आणायला गेलो, तर अशा विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती तशीच राहणार आहे आणि शिक्षणापासून ते वंचितच राहणार आहेत कायम. तर त्यामुळे त्यांना देखील आपल्याला प्रवाहात आणायचं आहे. तर ह्या 3 गट जे आपण केलेले आहेत, पहिला गट, दुसरा गट, तिसरा गट, कृपया यांना 1, 2, 3, ABC अशी नावं देऊ नका, ज्यावरून त्यांचं वर्गीकरण केल्यासारखं होईल की A गट म्हणजे चांगला, 1 गट म्हणजे चांगला, अशी काही नावं देऊ नका. तर त्यांच्या वयोगटाप्रमाणे लहान मुलांचे गट असतील, 5वी ते 7वीतल्या माध्यमिक शाळेतल्या मुलांचे गट असतील आणि उच्च माध्यमिक शाळेतल्या, त्यांच्याप्रमाणे कार्टून कॅरेक्टर्सची नावं देऊ शकता तुम्ही, रंगांची नावं देऊ शकता, लाल, हिरवा, पिवळा, जाई, जुई, अबोली, किंवा काही जे स्वातंत्र्य सैनिक आहेत, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, कोणाचीही नावं, वैज्ञानिकांची नावं, अब्दुल कलामांचं नाव किंवा जगदीशचंद्र बोस यांचं नाव, अशी वेगवेगळ्या वैज्ञानिकांची नावं, आईन्स्टाईनचं नाव, काही भारतातीलच हवे असं काही नाहीये, कोणत्याही वेगवेगळ्या वैज्ञानिकांची नावं, जी काही ग्रहांची नावं, तुमची कल्पकता, शिक्षकांनी कल्पकता वापरायची आहे आणि त्या प्रकारे ह्या ग्रुप्सना त्यांची 3 नावं द्यायची आहेत. आणि पुढे सुरू करताना त्यामध्ये पहिल्यांदी सगळ्यांना सांगायचं आहे की तुमचा दैनंदिन जो काही दिनक्रम आहे तो लिहा, जी रोजनिशीमध्ये आपण अपेक्षा करतो. सर्वसाधारण रोजनिशी म्हटलं की आपल्याला काय वाटतं, दिनक्रम. तर सुरुवात तशीच करायची आहे, दिनक्रम लिहा. तर ज्यांची चांगली क्षमता आहे किंवा वरच्या इयत्तेतली मुलं, आता पहिली दुसरीतली जी मुलं आहेत ज्यांच्या आकलन क्षमता चांगली आहे पण त्यांना लिहायला एक मर्यादा आहे, ते 3-4 ओळीमध्ये लिहितील, मी सकाळी उठलो, दात घासले, चहा प्यायलो, बिस्किट खाल्लं, देवाला नमस्कार केला, आईला मदत केली, शाळेत आलो, इथपर्यंत एक अगदी चांगली क्षमता असलेली पहिली दुसरीतली मुलं लिहितील. परंतु त्याच्या काही मुलं अशी असतात ज्यांना पहिली दुसरीत देखील लिहिता येत नाहीये किंवा कमी लिहिता येत आहे. तर मध्यम आकलन क्षमता असलेल्या मुलांना 2 शब्द जरी मी उठलो, दात घासले एवढं लिहिलं तरी भास आहे. त्यांची तुलना करू नका. पहिली गोष्ट म्हणजे तुलना करू नका. आपल्या इथे कुठेही असं म्हणणं नाही आहे की अमुकच करायला हवं, 10 पानं लिहिलेली वही आमच्याकडे आली म्हणजेच त्या शिक्षकांनी चांगलं काम करून घेतलं, मुळीच नाही. कारण तुलना ही मुलांना कुठेतरी एक दडपण येता कामा नये. आमच्या एका शिक्षिकेने ह्या रोजनिशी उपक्रमाच्या व्हिडिओमध्ये फार सुंदर अनुभव सांगितला. त्या म्हणाले, श्रुतलेखन जो काही विषय आहे आम्हाला, तो लिहिताना मुलं कधी कधी एक दडपण घेतात, कारण रस्व, दीर्घ, सगळं व्याकरण हे बघितलं जातं. पण रोजनिशी मात्र सगळी मुलं मुक्तपणे लिहितात, कारण यामध्ये कुठलंही दडपण नाही आहे. हे देखील लक्षात घ्या की काही विद्यार्थी आपले असे आहेत की ज्यांची मातृभाषा मराठी नाही आहे किंवा मराठीच का, शासनाच्या आपल्या वेगवेगळ्या शाळा आहेत. हा उपक्रम आपल्याला उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये देखील सुरू आहे, हिंदी माध्यमांच्या शाळांमध्ये देखील सुरू आहे, तसंच विविध भाषांच्या शासकीय शाळांमध्ये हा जाणार आहे. मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये तर सुरूच आहे तो, म्हणजे मुख्यत्वे मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सुरू आहे, पण हिंदी, उर्दू, कन्नडा अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. माहिती फक्त आम्ही या मराठी भाषेत देत आहोत. तर त्या मुलांना मातृभाषेमध्ये लिहू दे, जे काही त्यांना लिहावंसं वाटतं ते लिहू दे. 3री 4थीची मुलं थोडं चांगल्या प्रकारे लिहितील, त्यांचा दिनक्रम आहे तो. 5वी ते 7वीची मुलं अधिक चांगल्या प्रकारे लिहितील दिनक्रम, 1 पान भरून लिहितील, ते अजून काय काय केलं दिवसभरात ते. 8वी 9वीची मुलं अजून चांगल्या पद्धतीने लिहू शकतील अशी अपेक्षा करते मी, कारण मुलांनी लिहिणं फार आवश्यक आहे. मध्यम गट आहे ती मुलं थोडं कमी लिहितील, आणि जो कमी आकलन क्षमता असलेला गट आहे, तर अगदी 1ली पासून ते 7वी 8वी पर्यंत कमी आकलन क्षमता असलेल्या गटामध्ये असे विद्यार्थी आहेत ज्यांना अजूनही लिहिता येत नाही आहे. 1ली 2रीला आपण समजू शकतो की बाराखडीचा सराव, जोडाक्षरांचा सराव देणं, पण 3री 4थीमध्ये, 5वी ते 7वी मध्ये, 8वी 9वी मध्ये जेव्हा विद्यार्थी जातात तेव्हा शिक्षक मग म्हणतात, आम्ही काय करायचं, या विद्यार्थ्यांना लिहिताच येत नाहीये आणि ते वर आलेले आहेत दरवर्षी पास होण्यामुळे, तर आम्हाला यांचा अभ्यास घ्यायला वेळ कसा मिळेल. तर हा वेळ रोजनिशी उपक्रमातून अशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे की त्यांना एक गोड बोलून, की त्यांना न दाखवता त्यांना काही येत नाही आहे,
त्यांना ह्या बाराखडी, जोडाक्षर असे शब्द लिहायला द्या आणि त्यांचंही तितकंच कौतुक करा. एखाद्याने 8 पान भरून काही लिहिलं आहे एखाद्या विद्यार्थ्याने आणि एखाद्या विद्यार्थ्याला ज्याला बाराखडी पण येत नव्हती, अगदी 5वीतला का असेना, आणि त्यांनी बाराखडी व्यवस्थित लिहिली आहे, मुळाक्षर व्यवस्थित लिहिली आहेत, तर त्याचं देखील आपल्याकडून कौतुक व्हायला हवं आहे. शिक्षकांनी हा जो उपक्रम आहे आठवडाभर विद्यार्थ्यांना लिहायला सांगायचा आहे आणि त्यानंतर आठवड्यातला 1 दिवस तुम्ही फक्त ठरवायचा आहे हा तपासण्यासाठी. तर तेव्हा जो कोणता, सोमवार ठरवा, मंगळवार ठरवा की शनिवार ठरवा, जो तुम्हाला सोयीचा असेल, ज्या दिवशी तुम्हाला थोडा वेळ देता येईल, तेव्हा मात्र आपल्या वर्गातील मुलांनी आठवडाभरात काय लिहिलं आहे ते तुम्ही थोडं तपासायचं आहे आणि काही त्याचे नमुने आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत. तर अशा प्रकारे सुरुवात केल्यानंतर पहिल्या 4 आठवड्यांमधलं आपलं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला किमान अक्षर आणि छोटे शब्द हे लिहिता आले पाहिजेत. मग जे आकलन क्षमता चांगले असलेल्या गटातील विद्यार्थी आहेत ते अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होऊ लागले असतील, काही गोष्टी लिहत असतील, ते आपण पुढे सांगणारच आहोत आणि शिक्षकांनी देखील त्यांची कल्पकता यात वापरायची आहे. कारण तुमचा वर्ग हा कोणत्या भागातला आहे, महाराष्ट्रातल्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यातला आहे, कुठल्या शहरातला आहे आणि तिथली मुलं विचार कशा प्रकारे करतात, त्यांचे सण कुठले असतात मुख्य त्या भागातले, तर हे आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळे हा उपक्रम राबवताना त्याचं जे काही लिहायला देण्याचं त्यांच्या प्रगतीविषयीचं टप्पे आहेत ते तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेप्रमाणे त्याची निवड तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा विद्यार्थ्यांना एकदा लिहिता यायला लागलं, प्रत्येक विद्यार्थी लिहू लागला म्हणजेच वाचू लागला, कारण जेव्हा लिहिता येतं तेव्हा हळूहळू विद्यार्थ्याला वाचता येईल. म्हणजेच पाठ्यपुस्तकात काय लिहिलेलं आहे, दुसऱ्या कोणत्या गोष्टीच्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे. आज आपल्या शासकीय शाळांमध्ये, मी बऱ्याच शासकीय शाळांमध्ये स्वतः फिरते आणि एक गोष्ट लक्षात येते की लायब्ररी प्रत्येक शाळेला दिलेली आहे, प्रत्येक शाळेमध्ये लायब्ररी आहे. अगदी प्रोजेक्टरची सोय देखील प्रत्येक शाळेमध्ये आहे, कम्प्युटरची, इंटरनेटची सोय जवळजवळ प्रत्येक शाळेमध्ये. इंटरनेट क्वचित कुठे पोहोचत नसेल पण सोय मात्र सगळीकडे केलेली आहे. आणि तरी देखील आपल्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. तुम्ही काय वाचलं विचारलं तर विद्यार्थी बघत बसतात. पाठ्यपुस्तकातील कविता असतील त्यांचा अर्थ देखील त्यांना सांगता येत नाही. शिवाजी महाराज म्हणजे कोण होते, राजे होते, अमुक साली त्यांचा जन्म झाला असं सांगतात, पण कोणत्या उद्दिष्टाने त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, जिजाऊने कशा प्रकारे त्यांना घडवलं, हे आपल्या विद्यार्थ्यांना याची जाणीव नसते. तर ह्या जाणीवेपर्यंत त्यांना आपल्याला पोहोचवायचं आहे. पुढच्या आठवड्यांमध्ये आता आपण विद्यार्थ्यांना लिहायला सांगणार आहोत ते म्हणजे त्यांच्या कुटुंबाविषयी, तुमच्या घरी कोण कोण राहतं, त्यांच्याशी तुमचं काय बोलणं होतं. हे बघा, जेव्हा निबंध येतो ना माझी आई, तेव्हा काय होतं, ते शेजारच्या मुलाच्या वहीत बघून लिहावं लागतं. माझी आई अशी प्रेमळ आहे, ती धपाटे मारत असेल तर घरी प्रेमानेच धपाटे मारत असेल, पण माझी आई प्रेमळ आहे, ती मला छान गोष्टी सांगते, कारण बाजूच्या त्या निबंधाच्या पुस्तकात तसं लिहिलेलं आहे. ती रात्री मला अंगाई गीत गाऊन झोपवते, पण प्रत्येकाला हे शक्य होत नसेल, म्हणजे ती काय वाईट आई झाली का? प्रत्येकाची त्याची एक आई असते आणि त्याचा एक संबंध असतो. तर तो त्यांच्या रोजनिशीमधून आपल्यापर्यंत येऊ दे. ती आज माझी आई कशी आहे, माझे वडील कसे आहेत, ते कशा प्रकारे विचार करतात, ह्या कुठेतरी मुलांनी विचार करायला लागणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांविषयी लिहायला सांगा. आपले शेजारी कशा प्रकारचे आहेत, आपण त्यांच्याविषयी कोणता विचार करतो. तेव्हा एक प्रकारे काय होतं, आपल्याला विचारसरणी तयार व्हायला लागते की मी कोणत्या दृष्टिकोनाने बघणं आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये काय चांगलं आहे हे मी बघतो का, वाईट गोष्टी बघत असेन, परंतु चांगल्या गोष्टी देखील त्या बरोबरीने बघायला लागायच्या आहेत आणि त्या हळूहळू बघायला लागायच्या आहेत. कुठेच घाई नाही आहे. विद्यार्थ्यांना हे काही सांगू नका, हे लक्षात घ्या. हा जो लेक्चर आहे तो पूर्णपणे शिक्षकांसाठी आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना हे दाखवलं तरी त्यांना त्यातलं काहीही समजणार नाही.
तर हे लेक्चर आपल्या शिक्षकांसाठी आहे. आणि त्याच्यानंतर हळूहळू आजूबाजूचा परिसर, शाळेत जाताना येताना काय पाहिलं, निरीक्षण क्षमता वाढीला लागते. एका विद्यार्थिनीचा अनुभव मला तुम्हाला सांगायला आवडेल की लिहायला जेव्हा सांगितलेलं, त्या विद्यार्थिनीने आपल्या शिक्षकांना विचारलं की सर, मी जाताना येताना कंटाळा होता लिहिण्याचा थोडासा, तर लिहायचं काय एक विषय, तर मी झाडांविषयी एक एक वाक्य लिहू का. तिला चित्रकला आवडत होती आणि जाताना येताना बघितलेलं एक एक झाड रोज ती लिहायला लागली. दर आठवड्याला एक झाड, त्याचं चित्र काढायचं, त्याची माहिती लिहायची. समजा गुलाब आहे तर गुलाबाला लाल रंगाची किंवा गुलाबी रंगाची फुलं येतात, गुलाबाला काटे असतात. एवढी 2 वाक्यांपासून सुरुवात झाली. आणि हळूहळू जेव्हा ही मुलगी, शिक्षक जेव्हा कौतुक करायला लागले, तिला पण वाटायला लागलं अरे मी काहीतरी वेगळं करते आहे. आणि त्याच्यामुळे झालं काय की त्या मुलीला हळूहळू त्या लिखाणाची आवड लागली. चित्रकला तर होतीच चांगली, ती चित्र काढायची. 1-2 ओळीपासून सुरू झालं ते पानभर लिहायला लागली वेगवेगळ्या झाडांविषयी. आणि त्या वर्षाच्या शेवटी तिने आपल्या शिक्षकांना विचारलं की मला झाडाविषयीचं पुस्तक वाचायला मिळेल का. तर ही केवढी मोठी अचिव्हमेंट आहे आपल्या रोजनिशी उपक्रमाची. जी मुलं बिरबलाच्या गोष्टी वाचायला घेत नाहीत आणि समजत नाहीत, तिने झाडाविषयीचं पुस्तक मागितलं. तर अशा प्रकारे आपल्या विद्यार्थी काय लिहित आहेत यावर तुमचं लक्ष जर असेल तर त्यांच्या आवडीनिवडी डेव्हलप व्हायला लागतील, विकसित व्हायला लागतील. आणि त्यामधून त्यांच्या आवडीनिवडी कळल्यावर त्यांना नेमकं कुठे कोणत्या दिशेकडे वळवायचं हे तुम्हाला कळायला लागेल. आणि ह्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. तर शाळेत जाताना येताना पाहिलेल्या गोष्टी, घरातील घटना, कधी कधी असं असतं की घरात कोणाचं आई वडिलांचं भांडण असेल, कोणी त्रास देत असेल मुलांना, तर ही तुम्हाला नम्र विनंती आहे की ही रोजनिशी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी नाही आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी जे काही लिहिलं आहे ते आपल्या शिक्षकांवर विश्वास ठेवून लिहिलेलं आहे. त्यामधले जे काही चांगले भाग आहेत, ज्याविषयी तुम्हाला काही प्रश्न विचारावेसे वाटतात, ते आम्हाला जरूर विचारा. परंतु त्यांनी असं काही लिहिलं असेल, त्यांच्या घरातील एखादी घटना, तर त्याची चर्चा आपल्याला मोठ्या प्रमाणात करायची नाही आहे. त्याविषयी काही सायकोलॉजिकल मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या विद्यार्थ्याचं नाव न सांगता देखील आमच्याशी संपर्क साधू शकता. परंतु आपल्याला ती समस्या जी आहे ती जेव्हा शिक्षक म्हणून कळते तेव्हा ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मदत होते. कधी कधी 2 मैत्रिणींचं भांडण असेल आणि एखाद्या मैत्रिणींविषयी लिहिताना की माझं तिच्याशी भांडण झालं आहे आणि हे मोठ्याने वाचलं, तर ती पुन्हा लिहेल का तिच्या वहीमध्ये? ती पुन्हा लिहिणारच नाही, कारण बाईनी सगळ्यांना सांगून टाकलं की माझं मत त्या मैत्रिणीविषयी मी काय लिहिलेलं. तर त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्या भावनांना महत्व द्या. आपण जेव्हा एखाद्याला महत्व देतो ना किंवा मान देतो, प्रत्येक जीवामध्ये एक आत्मा आहे, त्याचं वय काहीही असू दे, आणि आपण जेव्हा समोरच्याला मान देतो तेव्हाच ती आपल्याला खऱ्या अर्थाने मान देतील. नाही तर नुसतं तुम्ही आल्यावर भीतीने उभं राहतील, तर तो मान नाही आहे. तुम्ही सांगितलं ते पट्टी मिळेल किंवा ओरडा मिळेल, आजकाल मारत नाहीत, तर त्या भीतीने ते करतील, पण ते आपुलकीने नाही करणार. आणि तुम्ही त्यांना जेव्हा समजून घ्याल, तुम्ही जेव्हा त्यांना मान द्याल, तेव्हा हे जे विद्यार्थी आहेत ते आपुलकीने, आवडीने ह्या गोष्टी करायला लागतील. त्याच्याऐवजी ह्या छोट्या समस्या आहेत, तुम्ही चुटकीसरशी त्या सोडवू शकता, कारण आपण शिक्षकांना त्या काही समस्या तर अगदी छोट्या असतील तर त्या सोडवणं शक्य आहे. कुठल्या मोठ्या असतील तर आपल्याला त्यावर विचार करता येईल. पण सर्वस्वी हेतू याचा हाच असेल की त्या विद्यार्थ्यांचा एक व्यक्त होणं, त्यांचं मन क्लिअर होणं आणि त्यांनी अभ्यासक्रमाकडे ओढलं जाणं. त्याच्यानंतरचा जो भाग आहे, इथपर्यंत आता जे 2 टप्पे झाले आपले प्रगतीचे, त्याच्यानंतरचा जो पुढचा टप्पा आहे त्यामध्ये आपण अपेक्षा करतो की हे आपल्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत, आकलन क्षमता उत्तम असलेले, आकलन क्षमता मध्यम असलेले आणि आकलन क्षमता कमी असलेले, तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे व्यक्त होता येत आहे. भले 4 ओळीत असेल, कोणी 40 ओळीत करत असेल, पण ते चांगल्या प्रकारे आता व्यक्त व्हायला लागलेले आहेत. त्यांना किमान लिहिता येत आहे, किमान थोडं वाचता येत आहे त्यांच्या वयोगटाप्रमाणे. मी म्हणत नाही की 1ली 2रीच्या मुलांना सगळंच वाचता येईल, पण ते जर 7वी 8वी 9वीत असतील तर त्यांना चांगल्या प्रकारे वाचता यायला लागलेलं आहे. आपण परीक्षा का द्यायची याविषयी त्यांची मनोभूमिका तयार झालेली आहे आणि त्या परीक्षेत पास आपल्याला का व्हायचं आहे याचं एक त्यांच्या मनामध्ये हे विचार तयार झालेला आहे की मला त्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे. रोजनिशी
उपक्रम राबविताना एका विद्यार्थ्याची गोष्ट मला सांगावीशी वाटेल की आम्ही तेव्हा विद्यार्थ्यांना जाऊन माहिती देत असू, तर तेव्हा हा मुलगा मख्खपणे बघत राहायचा आणि त्याच्या वयाला तो मोठा होता मुलगा वर्गामध्ये. तर मला असं विचित्र वाटायचं कधी कधी की अरे हा काय असायला काहीच कळत नाहीये. आणि जेव्हा रोजनिशी उपक्रमाचं ते वर्ष झालं, मुलं लिहत होती, शिक्षक तपासत होते, आम्ही मध्ये मध्ये जाऊन फक्त त्यांना माहिती देत होतो, तर तेव्हा शेवटच्या वेळेला जेव्हा मुलांना विचारलं की तुम्हाला या वर्षभरात काय कळलं आणि तुम्हाला आता काय करायचं आहे, तेव्हा त्या विद्यार्थ्यांनी त्याची जी माहिती सांगितली. तो एका अतिशय गरीब घरातला मुलगा होता आणि त्या मुलांना, दुसऱ्यांच्या मुलांना सांभाळायचं काम तो करत असे. तसंच दुसऱ्यांच्या घरी साफसफाई करणं, अशी कामं करून तो शिक्षण घेत होता. आणि तो म्हणाला मी जेव्हा स्वतःविषयी लिहायला लागलो हळूहळू, सुरुवातीला मला जमत नव्हतं, पण हळूहळू जेव्हा मी लिहायला लागलो, विचार करायला लागलो, मला असं वाटलं की मला सैन्यात जायचं आहे. माझी त्याची शरीरयष्टी चांगली होती, फिजिकली चांगला मुलगा होता तो, तर मला अभ्यास करायचा आहे. आणि तुमच्या माहितीतून मला कळलं की 50% लागतात किमान सैन्यामध्ये जाण्यासाठी, तर ते मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि मला आपण सैन्यात जाण्यासाठी प्रवृत्त करत होतो का विद्यार्थ्यांना? मुळीच नाही. त्यांची माहिती देत होतो विविध विषयांवरची, पण त्यालाही स्वतःची आवड कळली स्वतःच्या आतली, आणि त्याने हे मत व्यक्त करणं ही फार मोठी गोष्ट होती की त्याला आज कळायला लागलं की मी शाळेत का येतो आहे, मला का शिकायचं आहे आणि मला पुढे जाऊन काय करायचं आहे. तर अशा प्रकारे मुलांची मानसिकता तयार करणं हे काम आपल्याला त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये करायचं आहे. तर यासाठी विद्यार्थ्यांना 3ऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा ते लिहायला वाचायला सगळ्यांना यायला लागलेलं आहे, त्यांना वेगवेगळ्या विषयांवर लिहायला द्या. त्यांना काही स्किट्स तुम्ही करायला सांगू शकता, त्याविषयी लिहायला सांगू शकता, वेगवेगळ्या विषयांवरची. बघा, आपण सांगितलं ना, आपण डायलॉग लिहून दिले आणि आपण रेडीमेड दिलं की त्यांना काहीच कळत नाही त्यातलं काय करायचं. त्यांना शिक्षण ही प्रक्रिया अशी आहे ना की त्यामध्ये दोघांचा सहभाग हवा, आणि दोन्ही जे घटक आहेत, शिक्षक आणि विद्यार्थी, हे तितकेच महत्वाचे आहेत. मी कोणीतरी फक्त शिकवणारा आहे आणि तो शिकणारा आहे असं जर आपल्या मनात भावना असेल तर त्या समोरच्याला त्याचा उपयोग होणार नाही. आता ही देखील आपली जी प्रक्रिया सुरू आहे, मी आपल्याला माहिती देत आहे, तर ह्या उपक्रमाचं जे यश आहे ते पूर्णपणे जास्तीत जास्त तुमच्यावर अवलंबून आहे. काकोडकर सरांनी दिलेली माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे, परंतु तुम्ही जर तो उपक्रमच राबवला नाही तर ते यश कसं बरं मिळेल त्याचं? तर त्याच्यामुळे तुम्ही देखील तितकेच महत्वाचे घटक आहात या उपक्रमाचे. त्याचप्रमाणे शिकवताना हे लक्षात ठेवा, वर्गामध्ये विद्यार्थी देखील अतिशय महत्वाचे घटक आहेत. आपल्याकडे ज्ञान आहे, ठीक आहे, परंतु ते ज्ञान आपल्याला त्यांना देता येणं फार महत्वाचं आहे. एकदा असंच वर्गात शिकवत असताना मी काही शाळांमध्ये शिकवायला जायचे आणि एक विद्यार्थी असा पेन काढायला लागला, झोप काढायला लागला, आणि मी सकाळी उठून जायचे त्यांचे वर्ग घ्यायला. तर त्या विद्यार्थ्याला मला राग आला. म्हटलं असं का करतोयस तू? मला असं एकदम आत वाटलं की मी सकाळी उठून यांच्यासाठी जाते आणि या विद्यार्थ्यांना काहीच पर्वा नाही आहे या गोष्टीची. तर त्यांनी मला सहज उत्तर दिलं, त्याला कळलं नाही, ते झोपेतच होता. मॅडम, आई सकाळी ना ट्रेनमध्ये वस्तू विकायला जाते, तर मी तिला सकाळी उठून तयारी करून देतो, पण आज नेमकं काहीतरी लाईट गेलेली की पाणी गेलेलं, त्याच्यामुळे त्याला रात्रभर झोप आली नव्हती, त्याला झोपू शकला नव्हता. तर मी एकदम गप्प बसले, कारण मला असं वाटलं अरे मी शिकवते हे काहीच नाहीये, मला शिकण्याची संधी मिळाली आयुष्यात, मी ते शिकले, जे माझ्याकडे आहे तेच ज्ञान मी तिथे जाऊन देते, परत मला सगळे मान देत आहेत, अरे मॅडम येऊन आम्हाला शिकवतायत. आणि त्या विद्यार्थ्यांनी, त्याला जाणीवही नाहीये की शिक्षण कशासाठी घ्यायचंय. त्यांनी एवढ्या कष्टाने आज येऊन तिथे बसणं, ते जर बसले नसते समोर विद्यार्थी तर रिकाम्या वर्गाला शिकवणार होते का मी? माझं ऐकायला कोण होतं समोर? आणि मग कोणाला मी सांगितलं असतं मी एवढा अनुभव घेतला आहे म्हणून? तर ह्याचं कारण ते विद्यार्थी आहेत की आज मी तुमच्या समोर आहे. तर त्यांना एक त्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणं, त्यांच्याही अडचणी जाणणं हे फार महत्वाचं असतं. त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे त्यामध्ये वर्तमानपत्रातील विविध बातम्या येतात, तर तिकडे कोणत्या दृष्टिकोनाने बघणं, तसंच तुम्ही पुस्तक वाचता
त्यामध्ये काय धडे, कविता आहेत, धडे आहेत, सण समारंभ साजरे करतो. आता नवरात्रीचा सण साजरा केला जातो. शाळांमध्ये फिरून जेव्हा विचारलं तर बऱ्याच मुली सांगायच्या की नवरात्रीचा सण आम्ही गरबा खेळायला मिळतो, नवीन कपडे घालायला मिळतात. तर एका मुलीने उत्तर दिलं तेव्हा की देवी आम्हाला देवीचं महत्व कळतं, देवी काय आहे, तिने कसं राक्षसांना मारलं आणि ती कशा प्रकारे सक्षम होती स्वतः स्त्री असून देखील, हे आम्हाला कळतं. तर इथे आपल्याला वळवायचं आहे. एकमेकांच्या लिखाणातून देखील मुलं शिकतात. 2 मैत्रिणींची गोष्ट सांगेन तुम्हाला, रोजनिशी लिहिणाऱ्या. आणि एक मुलगी जी होती ती हुशार वर्गात, म्हणजे हुशार म्हणणं म्हणजे चांगले मार्क मिळायचे. अकॅडमिक्सचा आपण नेहमी विचार करतो ना, तर चांगले मार्क मिळवणारी, आणि एका मुलीला कमी मार्क मिळायचे. जेव्हा रोजनिशी लिहायला लागल्या आणि 1-2 महिन्यांनी 3 महिन्यांनी मी शाळेत फेरी मारली असेल, तेव्हा त्यांनी वाचून दाखवताना हे कळलं की ती जिला कमी मार्क मिळायचे तिच्या रोजनिशीमध्ये तिने लिहिलं होतं की बाई नियमित रोजनिशी लिहायला सांगायच्या, त्यांच्या बाई, आणि आम्ही लिहायचो. तेव्हा दर आठवड्याला काही चांगलं असेल, आम्ही एकमेकांच्या पण बघायचो वह्या, तर मला कळत गेलं की माझी जी मैत्रीण आहे जी अभ्यासात चांगले मार्क मिळवते, ती घरी गेल्यावर हातपाय धुते, जेवते, अभ्यासाला बसते, प्रथम जे काही आहे वाचन करते, थोडी विश्रांती घेते, त्याच्यानंतर पुन्हा उठल्यानंतर जो गृहपाठ आहे तो करते, त्याच्यानंतर ती संध्याकाळी थोडी खेळायला बाहेर जाते, मग घरी आल्यावर पुन्हा जे काही उद्याच्या दिवशी शिकवलं जाणार आहे त्याविषयी वाचते, आणि रात्री जेवून थोडासा टीव्ही बघून ती झोपते. आणि माझ्या दिनक्रमात मी लिहिलं आहे नेहमी की घरी गेल्यावर हातपाय धुवून मी पहिली टीव्ही लावते, जेवते टीव्ही बघत बघत, आणि नंतर झोपते, झोपून उठल्यावर खेळायला जाते, खेळून आल्यावर घाईघाईत अभ्यास करते. मला ते कळलं, मैत्रिणींना बोलून पण कळलं नव्हतं, कारण वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या होत्या, की काय बरं गंमत आहे, हिला चांगले मार्क मिळतात त्याची. तर अशा प्रकारे एकमेकांच्या चांगल्या सवयी, चुकीच्या सवयी एकमेकांना कळल्यावर चांगल्या सवयी वाढवण्याकडे आणि चुकीच्या सवयी हळूहळू दूर करण्याकडे विद्यार्थी जेव्हा स्वतःहून विचार करायला लागतात, तेव्हा चांगल्या प्रकारे या उपक्रमाचा आपल्याला उपयोग दिसून यायला लागतो. काही शिक्षकांनी लिहिलं होतं की जेव्हा रोजनिशी लिहायला लागली मुलं, तेव्हा आपल्याकडे ह्याचे शिक्षकांचे व्हिडिओज देखील आहेत, हे सांगितलेले. रोजनिशी लिहायला लागली मुलं तेव्हा त्यांना एकमेकांच्या घरची परिस्थिती कळली. तर ट्रिप जाणार होती तर काही मुलं येणार नव्हती, तर ज्यांची परिस्थिती जरा चांगली होती त्या विद्यार्थ्यांनी पैसे काढून 1-2 विद्यार्थी येणार नव्हते त्यांना मदत केली की ह्यांनी पण यायला हवं. तर अशा प्रकारे काय होतं, वर्गात जेव्हा आपण बसतो नुसतं मार्काचं उद्दिष्ट असतं, परीक्षा, मार्क आणि ते पुस्तकी शिक्षण. तर रोजनिशी आपल्याला एकमेकांना जाणायला शिकवते. माझ्या बाजूला जो विद्यार्थी बसत आहे, विद्यार्थिनी बसत आहे, ते कोणत्या बॅकग्राऊंड मधून येत आहे, त्यांच्या घरी काय चाललं आहे, हे थोडंफार जेवढं काही कोणाला सांगायचं असेल तर ती सांगतात मुलं. असं नाही होत की काही सगळंच गुपित ठेवायचं असतं, पण आपण त्यांचं सांगू नये एकमेकांना. तर त्याच्यामुळे ह्या गोष्टीमुळे बराच फरक पडायला लागतो आणि विद्यार्थी एक जाणते व्हायला लागतात, त्यांच्या जाणीवा विकसित व्हायला लागतात, आणि जाणीवांचा विकास हाच आत्मविश्वास आहे. तर अशा प्रकारे 28 आठवड्यांचा उपक्रम आहे. शिक्षकांना ही विनंती आहे, तुमची कल्पकता तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. आणि सर्वात महत्वाचा घटक जो आहे यातला, तो शेवटी सांगते आहे मी तुम्हाला, की जेव्हा एक 4-5 आठवडे होतील त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही शाळेमध्ये जे काही शिकवता त्याविषयी लिहायला सांगा. आपण वेगवेगळे विषय शिकवत असतो. कधी कधी असं होतं, आपण बाहेर गेलो कुठल्या कामानिमित्त, तर महानगरपालिका शाळांमध्ये, जिल्हा परिषद शाळांमध्ये मुख्यत्वे प्रत्येक वर्गाला एकच शिक्षक असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांकडे बघायला कोणी नसतं. तर अशा वेळेला तुम्ही जर त्यांना त्या वेळेमध्ये किंवा घरी गेल्यावर त्या विषयावर जर लिहायला सांगाल तर काय होईल, त्यांचं परीक्षेच्या दृष्टीने लिखाण नको असू दे, इतिहास शिकवताना, भूगोल शिकवताना, गणित देखील शिकवताना जर आपल्याला ते आपल्या शब्दात लिहायचं आहे तर विद्यार्थी ते जेव्हा लिहितील तेव्हा काय होतं, वर्गात आपण लक्ष देऊन ऐकायला लागतात विद्यार्थी, पूर्ण एकाग्रता वाढायला लागते, स्मरणशक्ती वाढायला लागते. कारण मला वर्गात जे काही शिकवलं आहे ते आठवून लिहायचं आहे. सुरुवातीला काही मुलं कदाचित असं लिहितील की वर्गातलं लिहायला की बाईनी आज पिवळ्या रंगाची साडी घातली होती आणि त्यांनी खडूने फळ्यावर लिहू दे त्यांना सुरुवातीला 2 ओळी. त्यांना हळूहळू समजवा की हे वर्णन तर ठीक आहे,
पण तुम्हाला लिहायचा आहे तो विषय आहे, आज काय शिकवलं त्याविषयी, आणि तुमच्या भाषेत लिहायचं आहे. यामुळे काय होईल की प्रश्नोत्तर जी आहेत ती त्यांची हे लिहितानाच चांगल्या प्रकारे होऊन जातील. पेपर लिहिताना, तो विषय समजून घेताना त्यांना चांगल्या प्रकारे त्याची मदत होईल आणि तुम्हाला कळेल की या विद्यार्थ्यांना कितपर्यंत समजलं आहे किंवा समजलेलं नाही आहे. तर ह्या एका आपल्या अभ्यासाच्या कामासाठी तुम्ही त्याची चांगल्या प्रकारे याचा उपयोग करून घेऊ शकता. इथपर्यंतची ही उपक्रम कसा राबवावा इथपर्यंत माहिती झाली. आपल्याला काही कळलं नसेल तर कृपया आमच्या नंबरवर संपर्क साधावा. आपल्या तालुक्यासाठी देखील हे प्रशिक्षण हवं असेल तर ते आमच्याकडून आपल्याला वैयक्तिकरित्या येऊन दिलं जाईल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. आपण ह्या तिसऱ्या भागामध्ये आता विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक म्हणजेच वैचारिक आणि भावनिक पातळीवर विकास कशा प्रकारे आपल्याला शिक्षण क्रमामध्ये साध्य करायचा आहे आणि ह्या पातळ्यांचा विचार मुलांचा अभ्यास घेताना करणं का आवश्यक आहे हे पाहणार आहोत. आपल्याला प्रत्येकाला जेव्हा आपण शिक्षक होण्याचं प्रशिक्षण घेतो, BEd, DEd या सर्व शिक्षण क्रमामध्ये या पातळ्यांचा विचार करायला शिकवलं जातं. परंतु आपण मुख्यत्वे जेव्हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करताना मुख्यत्वे त्यांच्या बौद्धिक पातळीचाच विचार करतो. आणि तो बौद्धिक पातळीचा पण विचार कसा केला जातो की ह्याला किती मार्क मिळाले यावरून. तर या पलीकडे पण त्यांचं व्यक्तिमत्व अनेक स्तरांनी घडलेलं असतं आणि ते जेव्हा आपल्या समोर ते विद्यार्थी म्हणून येतात तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करणं फार आवश्यक असतं. शारीरिक पातळी म्हणजे एक जे काही आपल्याला त्याची उंची, वजन आणि काही व्यंग असेल तर कोणाला कमी दिसत आहे, कोणाला कमी ऐकू येत आहे, कोणाला काही हात पाय यामधलं काही व्यंग आहे, तर अशा प्रकारे जी काही शारीरिक पातळी आहे ती आपल्याला दिसू शकते. परंतु कोणाला काही आजार आहे, आतून काही दुखी आहे किंवा मनामध्ये त्यावरून काही न्यूनगंड आहे तर तो मात्र आपल्याला वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांचा कळून येत नाही. एका आमच्या अशाच प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एका शिक्षिकेने एक उदाहरण सांगितलं की त्यांच्या वर्गातली जी एक विद्यार्थिनी, तिचा रंग अतिशय डार्क होता आहे आणि ती विद्यार्थिनीला तिची आईच त्याच्यावरून बोलत असे घरी घालून पाडून. त्याच्यामुळे व्हायचं काय की वर्गामध्ये जर तिला कोणी काही बोललं रंगावरून समजा किंवा मुलं काही दुसरं बोलत असतील तरी हिच्या मनात नेहमी काय यायचं की हे मलाच काहीतरी बोलत आहेत माझ्या रंगावरून आणि ती चिडचिड करायची त्यांच्यावर. सगळ्यांशी तिचं पटायचं नाही, भांडायला जायची, ओरडायची. आणि ह्या शिक्षिकेने सांगितलं जेव्हा मी रोजनिशी उपक्रम सुरू केला आमच्या वर्गामध्ये तेव्हा त्या मुलीने ही घटना लिहिली की मला असं माझी आई घरी बोलते आणि ह्यामुळे शिक्षिकेला तिचा नेमका प्रश्न कळला की ती वर्गात का कटकट करते, का इतरांशी भांडते. आणि शिक्षिकेने तिला समजावून सांगितलं की जरी रंग डार्क असेल तरी तू दिसायला खूप सुंदर आहेस आणि व्यक्तिमत्व हे रंगाने ठरत नसतं, तर व्यक्तिमत्व हे आचरणाने ठरत असतं. तुम्ही कशा प्रकारे वागता, तुम्ही कशा प्रकारे जगात सर्वांना समजून घेता आणि तुमचं काम, कर्तव्य कशा प्रकारे करता याविषयी एक थोडक्यात तिला समजेल अशा प्रकारे शिक्षिकेने माहिती दिली. आणि ती शिक्षिका हे आनंदाने सांगत होती की मॅडम मला ह्याचा फार उपयोग झाला, ती मुलगी आता फार चांगल्या प्रकारे आमची गट्टी झाली आहे, ती तिच्या सगळ्या गोष्टी येऊन मला सांगते. तर अशा प्रकारे शारीरिक पातळी जी आहे तिचा विचार करणं आवश्यक आहे. आणि रोजनिशीमध्ये मुलं जेव्हा लिहितात तेव्हा अशा प्रकारे आपल्याला त्या पातळीचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांचा कशा प्रकारे उपयोग करून घेता येईल. कोणाला काही दुखत असेल, कोणाला काही दिसत नसेल तर कदाचित ती मुलं सांगायला बावरत असतील तर ते जेव्हा लिहितात तेव्हा आपल्याला त्यांचा तो प्रश्न समोर येतो आणि आपल्याला त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करता येतं. दुसरी जी पातळी आहे ती म्हणजे बौद्धिक पातळी आणि ह्याचा आपण प्रामुख्याने विचार करतोच शिक्षक म्हणून. परंतु जसं मी सांगितलं त्याप्रमाणे आपण नेहमी परीक्षेतले मार्क बघताना ह्या पातळीचा उपयोग करतो. तर बौद्धिक पातळीला देखील इतर वेगवेगळे घटक आहेत. जी व्यक्तीची बौद्धिक क्षमता असते ती नेहमी तीच राहील असं नव्हे, असं आधुनिक मानसशास्त्राने हे सिद्ध केलेलं आहे की जी बौद्धिक क्षमता आहे त्याच्यावर परिणाम करणारे वेगवेगळे घटक आहेत. ती जी क्षमता आहे, जर आपल्या समजा एखादा हुशार विद्यार्थी आहे
आणि त्याला हुशार म्हणजे त्याला 90% मार्क मिळत आहेत समजा, आणि त्याच्या घरी काही कारणाने भांडण सुरू झालं आई वडिलांमध्ये, किंवा कोणाचा मृत्यू झाला, किंवा अचानक काही परिस्थिती अशी आली, किंवा त्याचं कोणातरी चुकीची संगत लागली त्याला, तर त्याचा मेंदू बदलला का त्याच्यामुळे? बौद्धिक क्षमतेवर काही परिणाम म्हणजे बुद्धिमत्तेवर काही परिणाम झाला का? तर काहीही झाला नाही. पण त्याच्या मार्कांमध्ये मात्र आपल्याला किंवा त्याच्या परफॉर्मन्समध्ये आपल्याला बदल दिसून येईल. तर हा कशामुळे झाला? कारण त्याच्यावर परिणाम करणारे दुसरे घटक. आणि ह्या गोष्टी आपल्याला रोजनिशीमधून जेव्हा विद्यार्थी लिहितात तेव्हा आपल्याला त्या घटकांविषयी जाणण्यास मदत होते की अचानक ह्या विद्यार्थ्यामध्ये हा फरक का आलेला आहे. आणि ह्यावर जे परिणाम करणारे घटक आहेत ते म्हणजे एकतर त्यांची मानसिकतेवर परिणाम होतो कुठल्याही गोष्टीचा, म्हणजेच विचारांवर, आणि दुसरी भावनिक क्षमता त्यांची जी असते, भावनिक पातळी. तर ह्या ज्या पातळ्या आहेत यांचा विचार तर अजिबातच केला जात नाही. खरं सांगायला गेलं तर ह्या भावनिक पातळीला समृद्ध करण्यासाठी काही आपल्या अभ्यासक्रमातच सोय केलेली आहे, परंतु आपलं तिकडे लक्ष जात नाही. अभंग आहेत विविध, आणि त्या अभंगांमध्ये संतांनी सांगितलेली जी अमूल्य वचनं आहेत तर त्यामधूनच ही भावनिक पातळीचं संतुलन साधण्यासाठी आपल्याला मदत होईल. परंतु विद्यार्थ्यांना जर विचारलं तर ते 5 मार्कासाठी हा अभंग, 2 मार्कासाठी हा अभंग, अशा प्रकारे जर अभ्यास केला तर त्याचा उपयोग होणार नाही. त्याचा अर्थ कळायला हवं. साधं एक मी शाळेत गेले असतानाच सांगते, ते सगळ्यांनाच उदाहरण कळेल, कारण अभंग वेगवेगळे इयत्तेला वेगवेगळे आहेत. तर महाराष्ट्र गीत आपण प्रत्येक शाळेमध्ये आहे, आणि कित्येक शाळेंमध्ये ते प्रोजेक्टरवर म्हणजे इंटरनेटवर वगैरे दाखवलं जातं आणि मुलं मग गातात अगदी. तर ठीक आहे, मुलं गात होती ते गीत आणि मलाही स्फुरण चढलं, कारण मला खूप आवडतं ते गाणं. तर जय जय महाराष्ट्र माझा विद्यार्थी गात होते. कोणाला अर्थ, मग ते झाल्यानंतर मी विद्यार्थ्यांना विचारलं तुम्हाला याचा अर्थ सांगता येईल का? तर एकाही विद्यार्थ्याने सांगितलं नाही. आणि त्याच्यानंतर त्यांना मी जेव्हा एक विचारलं की त्यात एक वाक्य आहे, मजा म्हणून विचारलं, म्हटलं याचा अर्थ सांगा रे. भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा. काय अर्थ आहे याचा? केवढं वाक्य आहे ते, प्रत्येक वाक्यच भारावलेलं आहे. तर कोणालाच काही कळेना की भीमथडी काय, तट्ट काय, यमुनेचं पाणी कोणाला पाजायचं काय. तर ह्याचा अर्थ काय आहे की महाराष्ट्राने एवढा पराक्रम केला होता, थेट यमुनेपर्यंत आपले घोडे जात होते, घोडेस्वार दौडत होते आणि एवढा पराक्रम करत होते. तर ते भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. आम्हाला आज भीती नाही, आणि आमच्या पाठीशी बळ कोणाचं आहे तर आमच्या शिवाजी महाराजांचं बळ आहे. त्यांनी आमच्या नसानसामध्ये भरलेलं ते बळ आहे. तर हे बळ आज कुठेतरी शालेय अभ्यासक्रमामधून त्यांच्यामध्ये दिसून यायला हवं. परीक्षार्थी नुसते विद्यार्थी होता कामा नयेत, तर त्यांनी एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून, सगळ्यांनी काही घोड्यावर बसून दिल्लीपर्यंत जायची गरज नाहीये, पण तुमच्या क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकारे प्रगती करणं, कुठल्याही गोष्टीने घाबरून न जाणं, कुठेही मानसिक संतुलन ठेवणं, एक संतुलन ठेवून विचार करणं की मला नेमकं काय करायचं आहे. तर अशा प्रकारे रोजनिशी उपक्रमाचा या 4ही पातळ्यांच्या संतुलनासाठी आपल्याला उपयोग होतो. आणि ह्याच्यामधून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारे तयार केलं जाऊ शकतं हे आपल्या शिक्षकांना कळतं की ह्या ज्या काही भावना ह्या वहीमध्ये उतरल्या गेल्या आहेत त्याने योग्य मार्ग कसा दाखवायचा, यांच्या शारीरिक पातळीला, बौद्धिक पातळीला, मानसिक किंवा विचारांना दिशा कशा प्रकारे द्यायची. कोणी कधी कधी काही लिहिलं असतं की मी अशा प्रकारे वागतो आहे, कोणी व्यसन करत असेल, कोणी मित्र व्यसन करत असेल, तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना त्याचं आकर्षण वाटत असेल की मला देखील हे करून बघायचं आहे, तर ते जर लिहिलं गेलं तर त्यांना त्यावरून न ओरडता, न मारता, कारण मग ते मोकळेपणाने लिहिणारच नाहीत. आपल्याला हवंय प्रथम रोजनिशी उपक्रमाचं जे गोष्ट आहे ना त्या तक्त्यातच तुम्हाला दिलेली आहे की शिक्षक आणि विद्यार्थी संबंध जिव्हाळ्याचे होणे ही पहिली त्याची किल्ली आहे. या उपक्रमाची पहिली गोष्ट, आवश्यक बेस ज्याला म्हणतो तो आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांशी मैत्री करायला कशा प्रकारे ह्या उपक्रमाचा आपल्याला उपयोग होऊ शकतो हे आपल्याला ह्या पातळ्यांमधून देखील 4 पातळ्यांवर विद्यार्थ्यांचा विकास करताना समजून घ्यायचं आहे. आणखी गोष्ट म्हणजे याविषयी जर सांगायची झाली
तर विद्यार्थी कशा प्रकारे विचार करतात हे समजण्यासाठी आपल्याला रोजनिशीचा उपयोग होऊ शकतो. आणि हा विचार जेव्हा आपल्याला समजतो तेव्हा त्यापाठी त्यांच्या भावना काय आहेत हे समजतं. आता भावनिक पातळी जर म्हटली तर प्रत्येकाची भावनिक पातळी ही निरनिराळी असते. एखादी घटना आपण जेव्हा बघतो, एखादा ऍक्सिडेंट समजा रस्त्यावर बघितलं, तर ते बघितल्यावर प्रत्येक मनुष्याच्या मनात येणाऱ्या भावना वेगवेगळ्या आहेत. आपण त्या शरीर रूपाने बाहेर प्रकट नाही करत आहोत. तर कोणाला वाटेल अरे कोणी कामाला जात असेल, अरे रे काय हे आजच व्हायचं होतं, मी इंटरव्ह्यूला चाललो होतो किंवा माझ्या ऑफिसला मला उशीर होईल. दुसऱ्याला वाटेल की रक्त बघून चक्कर येईल, तिथेच कोसळेल. तिसऱ्याला वाईट वाटेल, नैराश्य येईल की अरे असेच ऍक्सिडेंट आता वाढत चाललेत. कोणाला चीड येईल, कोणाला वाटेल अरे सोशल मीडियामधून मस्तपैकी याचा व्हिडिओ पाठवूया म्हणजे आपले जरा लाईक्स वाढतील, असं देखील वाटू शकतं. कोणाला त्याचं कदाचित कोणाला रक्त बघून आनंद होत असेल की हे अशी हिंसा बघून. तर त्याच्यामुळे प्रत्येक करणं, एका शाळेमध्ये एका शिक्षकांनी सांगितलं होतं की बेडकाला मुलं छळत होती, टोचत होती आणि त्यांना मजा येत होती. तर हे आपण बिलीव्ह करू शकतो का की एका मूक प्राण्याला अशा प्रकारे कोणीतरी टोचतं आहे, छळतं आहे, ठार मारतं आहे तडफडवून आणि त्यांना त्याची मजा येते आहे. तर ह्या ज्या भावना आहेत ह्या जर आपल्याला कळल्या वेळीच तर आपल्याला त्यांना वळण लावता येतं. कळल्याच नाहीत तर त्या पुढे जाऊन एक भयानक स्वरूप घेऊ शकतात. तर ह्या भावनांचं रूपांतर जे असतं ते विचारात होत असतं आणि आपल्या रोजनिशीमध्ये जेव्हा विद्यार्थी लिहितात तेव्हा आपल्याला ह्या भावना कळण्यासाठी मदत होते. त्याच प्रकारे जीवन शिक्षण देण्यासाठी या गोष्टीचा कशा प्रकारे उपयोग करून घेता येईल. जेव्हा एखादा इतिहासाचा धडा आपण शिकवतो आणि विद्यार्थ्यांना त्याविषयी लिहायला सांगतो तर तेव्हा विद्यार्थी त्या कोणत्या दिवशी हे झालं, नेमकं काय झालं, फक्त शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निघाले, बाजीप्रभू देशपांडे होते आणि त्यांनी विशाळगडाकडे जाण्यास महाराजांना सांगितलं. पण जेव्हा विद्यार्थी लिहितील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की बाजीप्रभूंच्या काय भावना होत्या, मावळ्यांच्या काय भावना होत्या. लाखभर सिद्धी जोहरचे सैनिक होते आणि इथे मुठभर म्हणायला मावळे होते. 600 मावळे केवळ होते आणि हजारोनी सिद्धी जोहरचे सैनिक होते. तर ह्यांना कशा प्रकारे आपण सामोरं जायचं ह्याचा विचार करताना महाराजांविषयी ह्या लोकांच्या ज्या भावना होत्या त्या किती महत्वाच्या होत्या. नाहीतर 600 मावळे असताना हजारोनी संख्येने समोरचा जो शत्रू आहे त्याचा सामना करणं शक्य तरी होतं का. आज बाजीप्रभू देशपांडेंना महाराज सांगतात आपण सगळे राहून इथे युद्ध करूया, मी असं जाणार नाही. बाजीप्रभू म्हणतात की 300 मावळे घेऊन तुम्ही पुढे जा आणि 300 मावळ्यांना घेऊन मी हा खिंड अडवतो, कारण खिंडीत रोखणं शक्य होतं शत्रूला. बाजूनी टेकडी असल्यामुळे वरून दगडांचा वगैरे मारा करता येणं शक्य होतं, गनिमी काव्याचे युद्ध ज्याला म्हणतात. तर हे जेव्हा आपण इतिहासाचा विषय शिकवताना विद्यार्थ्यांना समजवू आणि लिहायला सांगू तेव्हा कुठेतरी एक विचार केला जाईल. ही काही मेथड आहे का एखादी की शिवाजी महाराजांनी अमुक टेक्निक वापरलं आणि त्यांनी पन्हाळगडावर विशाळगडावर ते गेले निघून, तर अशा प्रकारचं टेक्निक तुम्ही वापरून जाऊ शकता का, प्रश्न उत्तर लिहिण्यासारखं हे टेक्निक आहे का. तर हे तसं नसल्यामुळे या मागे जाऊन एक पुढे विचार करणं आवश्यक आहे. असाच विचार आपण प्रत्येक गोष्टीविषयी, मग तो भूगोल का असेना, एखाद्या भागाचा नकाशा तेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना दाखवाल तेव्हा त्या भागाविषयीची माहिती, तिथली लोक कशी राहत असतील, आपण जेव्हा लिहितो तेव्हा किमान आपण त्याचा एक विचार करायला लागतो की कशा प्रकारे ही घटना घडत असेल तिकडे, याचा विचार एक यायला लागतो. आणि त्यामुळे आपलं जे भावना आहेत त्या त्यामध्ये गुंतल्या जातात. त्यातून जे विचार निर्माण होतात ते विचार जे आहेत ते आपल्याला प्रेरक विचार असतात आणि ते पुढे जीवनात आपल्याला काहीतरी करायला प्रेरणा देतात आणि आपल्या बुद्धीचा विकास त्यामधून खऱ्या अर्थाने घडून येतो, नुसत्या पाठांतरामधून नाही. तर ही जी गोष्ट आहे ती या शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि भावनिक ज्या पातळ्या आहेत त्या समजण्यासाठी अशा प्रकारे आपण रोजनिशीचा उपयोग करून घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यातून साधू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो, आपण रोजनिशी उपक्रम आपल्या शाळांमध्ये कशा प्रकारे राबवावा याची माहिती घेत आहोत आणि आत्ताचा आपला हा जो चौथा भाग आहे तो म्हणजे
डॉक्टर अनिल काकोडकर यांनी शिक्षकांना हा उपक्रम राबविण्यासाठी केलेलं मार्गदर्शन. नमस्कार. कुठल्याही देशाचं बलस्थान म्हणजे त्या देशाची युवा शक्ती. आपण आपल्या युवा मंडळींची जडणघडण कशी करतो याला खूप महत्त्व आहे. आणि अर्थातच ही जडणघडण आपल्याला अगदी सुरुवातीपासून म्हणजे मुलं मुली शाळेत असतानापासून करणं आवश्यक आहे. या दृष्टीने शाळातले शिक्षक करीत असलेले प्रयत्न, पालक मंडळी करत असलेले प्रयत्न यांच्याच जोडीने भाग्यश्री फाउंडेशन एक मोठा अभिनव उपक्रम राबवत आहे. सक्षम नागरिक मोहीम याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की मुलं शाळेमध्ये जातात, शाळेमध्ये प्रत्येक वर्गाचा एक ठरलेला अभ्यासक्रम असतो आणि शालेय ज्ञानाबरोबरच त्यांना एकूणच समाजात ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत असतात, आसपासच्या निसर्गात ज्या गोष्टी घडत असतात, या सर्वांच्या बद्दल एक प्रकारचं आकलन असलं पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांना व्यक्त होता आलं पाहिजे. मित्रमंडळी त्यांच्या मतांची देवाणघेवाण करता आली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या ज्याला आपण म्हणतो पीअर टू पीअर लर्निंग, अशा प्रकारच्या वातावरणातून त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व, स्वतःचा विचार आणि अर्थात जगात पुढे आपल्याला काय करायचं आहे याबद्दल ठोस मानसिकता मनात निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. मुलांचा जर विकास झाला तर एका बाजूला ते चांगल्या प्रकारचे ज्ञानार्जन करू शकतील पुस्तकी ज्ञानाच्या संदर्भात, पण त्याचबरोबर जीवन शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा ते चांगल्या प्रकारचं ज्ञानार्जन करू शकते. याच उद्देशाने रोजनिशी उपक्रम निर्माण केला आहे. या रोजनिशी कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगल्यापैकी पेडागॉगी तयार केलेली आहे. आतापर्यंतचं जे मार्गदर्शन होतं ते सरांनीच केलेलं आहे, पण तरी देखील काही विशेष सूचना त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या मी तुम्हाला आता सांगत आहे. कारण सरांचं असं म्हणणं आहे की या रोजनिशी उपक्रमामध्ये शिक्षकांची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. सुरुवातीलाच हे मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलीही संस्था आली, कुठलेही उपक्रम आले, कितीही तज्ज्ञ व्यक्ती जरी असल्या तरी विद्यार्थ्यांचं जे लक्ष आहे ते पूर्णपणे शिकताना कोणावर असणार आहे? शिक्षकांवर. त्यांना पूर्णपणे घडवण्याची जबाबदारी कोणाची आहे? शिक्षकांची आहे. सक्षम नागरिक मोहिमेअंतर्गत रोजनिशी उपक्रम आणि आत्मनिर्भर युवक उपक्रम या अंतर्गत जे शिक्षक उत्तम काम करतात त्यांना आपण माननीय डॉक्टर अनिल काकोडकर, माननीय लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आणि इतर मान्यवरांच्या सहीचे सर्टिफिकेट प्रदान करतो. आणि त्यासाठीच शिक्षकांना त्यांनी ज्या केलेल्या सूचना आहेत त्या आपण ऐकून घ्याव्यात. ह्या पुस्तिकेत देखील आहेत. ज्या मुलांच्या घरी शैक्षणिक वातावरण नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण त्यांना जर आपण तुलना फक्त परीक्षेतील मार्कांवरून केली आणि त्यांना आपण जर पटकन असं कधी कधी म्हणतो की हा ढच आहे किंवा हा असाच आहे, तर काय होतं ना, विद्यार्थ्यांच्या मनावर ते कोरलं जातं की मी ढ आहे आणि त्यामुळे त्यांची जी पुढची प्रगती आहे ती त्या भावनेतून होते. त्यांच्या भावनिक जो आपण पातळ्या बघितल्या त्या पातळीलाच आपण पहिल्यांदा लावतो की हा मी ढ आहे. कारण माझ्या शिक्षकांनी दुसऱ्यांना सांगताना सांगितलं की हा ढ आहे. तर त्याच्यामुळे पहिल्यांदा मुलांशी जेव्हा तुम्ही संवाद साधा तेव्हा तो आपुलकीचा असणं आवश्यक आहे. त्यांना समजून घेऊन, त्यांच्या घरातलं वातावरण समजून घेऊन त्या दृष्टीने तुम्ही हा संवाद साधणं आवश्यक आहे. रोजनिशी उपक्रमामध्ये आम्ही सुरुवातीलाच मुलांचं वर्गीकरण सांगितलेलं आहे की आकलन क्षमता चांगली, आकलन क्षमता मध्यम आणि आकलन क्षमता कमी. परंतु हे कधीही त्यांना आपल्याच मनात आधी असता कामा नये ही काहीतरी कोणीतरी उच्च मुलं आहेत आकलन क्षमता चांगली म्हणजे, आणि आकलन क्षमता कमी म्हणजे कोणीतरी खालच्या स्तरावरची मुलं आहेत. तर हे असं वर्गीकरण आपल्याला करायचं नाही आहे. त्यांची उन्नती करण्याच्या दृष्टीने आपल्याला हे वर्गीकरण करायचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
कुठलीही गोष्ट शिकवताना तुम्ही पाठांतरावर भर देऊ नका. मुलांची विचार करण्याची क्षमता, निरीक्षणाची क्षमता वाढवणे या गोष्टींवर भर असावा. रोजनिशी उपक्रमामध्ये लिहायला देऊन या बाबतीत त्यांची प्रगती कशी होत आहे याचा आढावा तुम्हाला घेता येईल. जेव्हा तुम्ही त्यांना वेगवेगळ्या विषयांवर लिहायला सांगता तेव्हा एक तक्ता दिलेला आहे सरांनी, या पुस्तिकेमध्ये आहे तो, आणि त्या तक्त्यावरून तुम्हाला कळेल की नोंद कशी करायची, याची निरीक्षण क्षमता कशी आहे. हा ढ आहे की हुशार आहे की A+ की B+ हे नाही करायची. याची निरीक्षण क्षमता कशी आहे, याची विचार करण्याची पद्धत कशी आहे, आकलन क्षमता कशी आहे, एक वेगळी पद्धत आहे. एकदा समजली की ती लिहिणं फार सोपं आहे तुम्हाला, आणि मजा देखील येईल एक शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या समोर आलेले हे विविध जीव जाणताना. आणि पुढच्या जेव्हा वर्गात ती मुलं जातील 1 वर्ष रोजनिशी उपक्रम राबवून, तेव्हा त्या शिक्षकांना तर ह्या विद्यार्थ्यांचा एक अंदाज येण्यासाठी त्याचा मदत होईल. मुलांचा शब्दसंग्रह वाढवणे ही गोष्ट शिक्षणात फार महत्वाची आहे. यासाठी त्यांना जास्तीत जास्त गोष्टींचे निरीक्षण करू दे. प्रत्येक वेळेला तुम्हाला त्यांना बाहेर नेणे शक्य नसेल तर या कामी इंटरनेटचा उपयोग करून विविध भौगोलिक प्रदेश, मूल्य शिक्षण देणाऱ्या छोट्या गोष्टी, इतिहास, विज्ञान, भाषा यावर आधारित कथा, किस्से इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही त्यांना दृश्य स्वरूपात दाखवू शकता. इंटरनेट असतो, आपण त्यांना दाखवतो, पण त्याच्यावर आपण बोलणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये काय सांगायचं आहे. युट्यूबने तर युट्यूबच प्रगती करेल ना मुलांची. युट्यूबवर कितीतरी विविध व्हिडिओ आहेत. तर ह्याने प्रगती का होत नाहीये, त्यातून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनाने पाहायचं हे आपल्याला त्यांना सांगणं आवश्यक आहे. आणि यातून हळूहळू गमतीमध्येच त्यांचा शब्दसंग्रह वाढायला लागेल. तुम्ही प्रत्येक वेळेला बाहेर नेणं शक्य नसेल तर इंटरनेटवर जे काही तुम्ही दाखवाल, मोठ्या स्क्रीनवर दाखवाल, प्रोजेक्टरवर, तर मुलांना त्याविषयी जेव्हा नंतर लिहायला सांगितलं तर विविध त्यांच्या कल्पनेने लिहायला सांगा, त्यांच्या पद्धतीने लिहायला सांगा, म्हणजे ते गमतीत लिहितील आणि अनेक गोष्टींचं ज्ञान त्यांचं वाढेल. मुलांमध्ये न्यूनगंड किंवा अहंगंड दोन्ही निर्माण होऊ न देणे याची खबरदारी शिक्षकांनी घ्यायला हवी. कारण या दोन्हीचा नकारात्मक परिणाम मुलांच्या मूलभूत क्षमतांवर, बेसिक ॲबिलिटीवर होतो. ज्याप्रमाणे न्यूनगंड हा वाईट आहे त्याप्रमाणे अहंगंड निर्माण होणं ही देखील वाईट गोष्ट आहे. कारण जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी अहंकार मनात येतो, सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो, तेव्हा तो विद्यार्थी पुढे जाऊन दुसऱ्यांबरोबर एकत्र मिळून मिसळून कुठलीही कृती करू शकत नाही. आणि ही जी लीडरशिप म्हणतो त्या लीडरशिप क्वालिटीमध्ये हा न्यूनगंड आणि अहंगंड दोन्ही असणं योग्य नव्हे. तर त्यामुळे ह्या गोष्टीची खबरदारी घेणं आवश्यक आहे. आणि मूल्य शिक्षण जे आहे आपण त्यामध्ये या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे समजावू शकतो विद्यार्थ्यांना विविध उदाहरणं देऊन. परंतु यासाठी त्यांना आपल्याला रोजनिशीचा उपयोग करून घ्यायला हवा. कारण आपण ऐकतो अनेक गोष्टी, परंतु ऐकताना त्या विसरून जातो. जेव्हा आपण त्या लिहून ठेवतो, एखादी आज मला ही गोष्ट कळली आणि ती लिहिली, तर त्याचा आपल्या वर्तणुकीवर जास्तीत जास्त चांगला परिणाम होण्यासाठी मदत होते. एखादा विषय शिकवल्यावर तो सर्वांना समजला आहे की नाही हे पाहण्यासाठी किंवा प्रत्येक मुलाने त्यावर विचार करावा यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गट बनवून त्यांची आपापसात चर्चा घडवून आणावी व त्यानंतर त्यांना त्याविषयी रोजनिशीत लिहायला सांगावे. यामुळे प्रत्येक मुलाला शिकवण्याच्या प्रक्रियेत आपण योगदान देत असल्याचा आनंद मिळेल व अभ्यास कंटाळवाणा वाटणार नाही. फार महत्त्वाचा हा मुद्दा सरांनी सांगितलेला आहे. हा नीट समजून घ्या. प्रथम आपण मगाशी बघितलं की रोजनिशी उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वर्गात शिकवलेल्या विषयांवर लिहायला सांगायचं आहे. तर सरांनी हा एक अजून सल्ला दिलेला आहे तुम्हाला अधिक सोपं करण्यासाठी, हे की मुलांचे जर गट बनवले, पहिले गट आपण बनवलेच आहेत, आकलन क्षमता उत्तम, आकलन क्षमता मध्यम आणि आकलन क्षमता कमी. परंतु ह्या तिन्ही गटातली 2-2 मुलं, 3-3 मुलं, 2-2 म्हणजे 6चा गट होईल किंवा 1-1 मूल म्हणा, अशी जर मिक्स केली आणि त्यामधून जर त्या समान मुलं नसतील, कधी कधी आकलन क्षमता चांगली उत्तम असणारी मुलं 5 असतील वर्गात, आकलन क्षमता मध्यम असणारी 10 असतील आणि आकलन क्षमता कमी असणारी 15 असतील, तर त्या प्रकारे की 1 मूल ह्या गटातलं, 2 मुलं त्या गटातली आणि 3 मुलं त्या तिसऱ्या गटातली, यामुळे होईल काय की त्यांना
तिन्ही पद्धतीच्या विद्यार्थ्यांना एकत्र चर्चा करायला जर सांगितली त्या विषयावर, तर ज्यांना आकलन क्षमता चांगली आहे त्यांच्यामुळे मध्यम आकलन क्षमता असणाऱ्या मुलांना आणि कमी आकलन क्षमता असणाऱ्या मुलांना एक रिव्हिजन होईल त्या विषयाची, थोडं तरी समजेल आधीपेक्षा, आणि त्याविषयी तुम्ही रोजनिशीत लिहायला सांगितलं तर त्यांचा अधिक सराव होईल. ज्यांची आकलन क्षमता चांगली आहे त्यांचा उत्तम प्रकारे सराव होईल यामुळे. कारण आपण जेव्हा अजून एकदा समजावतो, ज्ञान ही गोष्ट अशी आहे ना, ती कितीही दिली तरी आपली वाढते, आपली काही कमी होत नाही. तर ही या बाबतीत एक उदाहरण आपल्या आज मुख्यमंत्र्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरी माननीय अश्विनी भिडे मॅडम यांनी त्यांची यश म्हणजे काय या पुस्तकासाठी मुलाखत घेताना एक फार सुंदर उदाहरण यातलं दिलेलं आहे, या विषयीचं दिलेलं आहे की त्या लहान असताना विविध ग्रामीण भागात त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यांच्या वडिलांच्या बँकेतील नोकरीमुळे. आणि मॅडम म्हणतात की अतिशय म्हणजे आर्थिक परिस्थिती कमी असलेली किंवा ग्रामीण भागातली, ज्यांच्या घरी जाणीव नाही शिक्षण विषयक, असे विद्यार्थी त्यांच्या वर्गात होते. आणि त्या जेव्हा पहिल्या यायच्या वर्गात दरवर्षी, तर शिक्षकांनी त्यांना सांगितलं की तू पहिली येणं एवढंच पुरेसं नाहीये, तर तुझ्या वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांचा विकास तू घडवून आणतेस का, ते महत्वाचं आहे. तुला जे येतं ते दुसऱ्यांना समजावून सांगतेस का. तर त्या म्हणाल्या, त्यामुळे मी त्या विद्यार्थ्यांना ज्यांना येत नव्हतं अगदीच, त्यांना एक्स्ट्रा क्लास घेऊन वर्गानंतर थोडा वेळ बसून, शाळेनंतर थोडा वेळ बसून मी त्यांना शिकवायचे. आणि त्या विद्यार्थ्यांना ते विषय समजायला लागले. आणि नंतर गुरुपौर्णिमेला त्या विद्यार्थ्यांकडून सरांनी छोटं रबर, पेन्सिल, असं काही चॉकलेट, असं छोटं एक वस्तू घेऊन त्या एक पुरचुंडी बनवून त्यांना दिल्या होत्या. आणि त्यांना एक ते अचिव्हमेंटचं फिलिंग आलं की अरे मी ह्यांना ते नॉलेज दिलं. तर अशा प्रकारे आपण आकलन क्षमता चांगल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या देखील मदत घेऊन इतर मुलांचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो. रोजनिशी लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांचे आपण 3 गट केलेले आहेत. त्यामध्ये दुसरा जो गट आहे, ज्यांची आकलन क्षमता अगदी कमी आहे, त्यांना लिहिता वाचता येत नाही आहे, तर त्यांनी छोटीशी जरी चांगली गोष्ट केली, उदाहरणार्थ 12 कडी व्यवस्थित लिहिली, जोडाक्षरे लिहिली, एखादा पाढा पाठ केला किंवा एखाद्या मुलाला मदत केली, काही एक चांगलं काम केलं, तर त्याविषयी त्यांचं कौतुक करा. काय होतं, आपण चांगलं लिहिलेल्या मुलांचं नेहमी कौतुक करतो. आता मी जेव्हा वर्गात जाते कोणत्याही भेट द्यायला, तेव्हा सगळे मॅडम ही मुलं स्कॉलरशिपला आली आहेत, ही मुलगी पहिली आली, बाकीची मुलं गपचूप असतात. तर कित्येक मुलांना काही करायची इच्छा असते. रोजनिशीमध्ये लिहिलेलं एका विद्यार्थिनीचं उदाहरण आहे की ग्रामीण भागामध्ये शेती करणारे वडील आणि त्या शेतीमध्ये म्हणजे त्या पुरामध्ये सगळं शेत वाहून गेलं आणि आर्थिक नुकसान बरंच झालं. तेव्हा त्या विद्यार्थिनीचा वाढदिवस होता नेमका त्या काळात, आणि तिला वाटलं की इतर मैत्रिणी केक आणतात, नवीन कपडे आणतात, तर माझा देखील वाढदिवस त्याच पद्धतीने व्हावा. वडिलांना तिने सांगितलं की तुम्ही माझा वाढदिवस साजरा करा. पण वडील म्हणाले यावेळेला काही शक्य नाही आहे. पण मुलीचा हट्ट होता म्हणून कसं तरी करून त्यांनी तो कपडे आणले, नवीन केक आणला आणि तिचा वाढदिवस साजरा केला. 4-5 दिवसांनी तिने बघितलं की एक ज्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं वडिलांनी, ते काका येऊन ते पैसे मागत होते. तर तिने ऐकलं ते. तर तिने ते रोजनिशीमध्ये तिच्या लिहिलं होतं की मला हे कळलं की अशा प्रकारे हट्ट करता कामा नये, आपल्या वडिलांचं ऐकणं आवश्यक आहे. त्यांनी पुढच्या वर्षी मला घेऊन दिला होता. त्या वर्षी ती मुलगी स्कॉलरशिपमध्ये आली नव्हती, पण तिच्या त्या रोजनिशी वाचून आम्ही तिचं कौतुक केलं, तेव्हा तिला फूल दिलं, तर इतकं आनंद वाटला. तर प्रत्येक जण स्कॉलरशिपला येणं काही आवश्यक नाही आहे. ह्याचा अर्थ असा नव्हे की स्कॉलरशिपला येणारी मुलं कमी आहेत. प्रत्येकाचं कौतुक झालं पाहिजे. जो येतोय स्कॉलरशिपला, चांगल्या प्रकारे अभ्यास करतोय, त्याचं कौतुक सर्व स्तरामधून होणार आहे. परंतु ज्यांचं कौतुक काही कारणाने होत नाहीये, त्यांचं कौतुक आपल्या शिक्षकांची ही जबाबदारी आहे की त्यांचं कौतुक आपण करणं आवश्यक आहे. यामुळे त्या विद्यार्थ्यांना देखील पुढे जाण्याची एक इच्छा उत्पन्न होईल मनात. आपण कुठे न्यूनगंड येणार नाही. प्रोत्साहन माणसाला पुढे जाण्याचे बळ देते. याचप्रमाणे पहिल्या गटातील मुले ज्यांच्या क्षमता चांगल्या प्रकारे विकसित झाल्या आहेत, त्यांनी एखादे चांगले काम केले, एखाद्या विषयावर काही चांगले लिहिले, दुसऱ्या मुलांना त्यांनी शिकवलं असेल, तर त्याची चर्चा किंवा वाचन 3 गटांसमोर होऊ दे, म्हणजे इतर मुलांना त्यातून शिकता येईल.
अभ्यासक्रमाव्यतिरिक्त देखील मुलांनी काही वेगळे काम केले असेल, वेगळ्या विषयावर लिहिले असेल, वर्तमानपत्रातील बातमी, सामाजिक जागतिक प्रश्न, विज्ञान, गणितातील काही माहिती असे काही वेगळे लिहिले असेल तर ते आवर्जून सर्वांसमोर वाचून दाखवा. त्यांनी लिहिलेलं चांगलं जे आहे ना ते किंवा इतरांना ज्याचा उपयोग होणार आहे अशा गोष्टी जरूर वाचा सर्वांसमोर. मार्कांवरून मुलांचे कधीही वर्गीकरण करू नका. प्रत्येक मुलामध्ये कुठला चांगला गुण आहे याचे निरीक्षण व परीक्षण शिक्षकांकडून होणे आवश्यक आहे. आपल्याला कळायला हवं की ह्यांच्यामध्ये चांगलं काय आहे. ते चांगलं काय आहे ते कळलं नाही तर त्यासाठी प्रयत्न आपण घ्यायला हवे आहेत. आणि हे तर खरं आहे की प्रत्येक जो जीव देवाने घडवलेला आहे त्याला काहीतरी चांगलं त्यांनी दिलेलं आहे. तर तो शाळेतून जेव्हा पुढच्या इयत्तेत जाईल वर्गातून त्याचा चांगला गुण त्याला सांगणं ही आपली जबाबदारी आहे. मुलांना मार्गदर्शन करताना किंवा त्यांच्याकडून रोजनिशीमधून काही लिहून घेताना सॉफ्ट स्किल्सवर भर द्या. जसे की त्यांची ग्रहण क्षमता, संभाषण कौशल्य, विचारांमधील सृजनशीलता, एकत्रित काम करण्याची क्षमता, वेळेचे नियोजन, मूल्यक्षमता, सकारात्मक विचार करण्याची क्षमता अशा गोष्टींवर भर देऊन त्याद्वारे त्यांना उपक्रम द्या. तुम्ही मुलांना विद्यार्थ्यांना बघा की ते कोणत्या प्रकारचे आहेत, काय काय त्यांच्यामध्ये दुसऱ्या गोष्टी सॉफ्ट स्किल्स काय काय आहेत, कशा प्रकारे ग्रहण करतात, ते प्रश्न विचारतात का काही, तेव्हा क्रिटिकल थिंकिंग आहे का त्यांच्यामध्ये. कदाचित त्यांना त्याचं पाठ करणं जमत नसेल पण प्रश्न येतो का आपण शिकवताना त्यांच्या मनात आणि त्या प्रश्नामुळे इतरांना काही चांगलं शिकायला मिळत आहे का. तशा वेगवेगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून त्याद्वारे त्यांचं मूल्यमापन करणं आवश्यक आहे. रोजनिशी उपक्रमामध्ये मुलांचे वाचन वाढवण्यावर भर द्या. आजूबाजूचा परिसर बघणे, घरातील गोष्टींचे निरीक्षण, शाळेमध्ये जे काही शिकवले जाते त्याविषयी लिहिणे याबरोबरीने त्यांच्यामध्ये वाचनाची आवड विकसित करण्याचा प्रयत्न करा. वाचन ही फार आवश्यक गोष्ट आहे. सगळ्या अगदी शिक्षण तज्ज्ञांनी हे आवर्जून नमूद केलेलं आहे की चांगलं वाचन हे व्हायलाच हवं. प्रत्येक मनुष्याकडून ते व्हायला हवं. आणि आपण देखील बघतो की चांगल्या पुस्तकांमधून आपण एक चांगली गोष्ट शिकतो. चित्रपट असतो ना तो मला काही नावं नाही ठेवायची, फक्त एवढं सांगेन की आपण वाचतो तेव्हा एक निखळ विचार आपल्यामध्ये येतात. पण चित्रपटामध्ये जरी त्याचा इफेक्ट जास्त प्रमाणात होत असला तरी तो इफेक्ट आहे ना तो सादरीकरणामधून येतो. तर त्याच्यामुळे ते व्यक्ती ते कसं सादरीकरण करते ह्याला एक मर्यादा येते. पण खरे शिवाजी महाराज आणि त्या पडद्यावरचे शिवाजी महाराज कुठेतरी दुसऱ्या कोणीतरी ती भूमिका साकारलेली असताना आपल्याला खरे शिवाजी महाराज तितके पडद्यावर नाही कळणार जितके वाचनामधून कळतील, एका चांगल्या लेखकाने लिहिलेल्या वाचनामधून. पुन्हा त्या लेखकाचा उद्दिष्ट फार महत्वपूर्ण आहे की कोणत्या उद्दिष्टाने तुम्ही लिहिता आहात, की खरंच समाज प्रबोधन करण्यासाठी की माझी पुस्तकं खपण्यासाठी. तर त्यामध्ये जे खरं एक ओतलं जातं ना ती खरेपणाची जी भावना असते ती पोहोचते. आणि यासाठी चांगल्या लेखकांचं, चांगल्या पुस्तकांचं वाचन करायला लावा विद्यार्थ्यांना. त्यामुळे काय होईल की जेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो, निरीक्षण करतो, दुसऱ्यांनी वाचलेल्या काही गोष्टी आपण मूल्य शिक्षणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगू तेव्हा त्याविषयी अधिक वाचावं, जाणून घ्यावं, आपले विचार व्यक्त करावे असं त्यांना वाटायला लागेल. कुठलीही भाषा ही व्याकरण समजून विकसित होत नाही. गणित, विज्ञान हे फॉर्म्युले पाठ करून होत नाही. तर त्यासाठी तो विषय मुळापासून समजून घ्यावा लागतो, त्यात गोडी उत्पन्न व्हावी लागते. एखाद्या गणिताच्या शिक्षकांना त्या गणिताची आवड असेल तर आपसूक त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये त्या गणिताची आवड उत्पन्न होते. आणि ह्यासाठी तुम्ही त्या विद्यार्थ्यांना एक खेळीमेळीने, गमती जमतीने, कथा सांगून त्याच्याविषयीच्या ते गणित किंवा विज्ञान किंवा इतर विषय शिकवणं आवश्यक आहे. त्यावर त्यांना वेगळे प्रश्न त्यांच्या मनात आले असतील तर ते ऐकून घ्या. त्यांना जर काही विचारायचं असेल तुम्हाला तर त्या गणितात देखील अगदी त्यांना काही विचारायचं असेल तर ते प्रश्न विचारू देत. अमुक नळाला अमुक वेळ पाणी आलं तर अमुक जो हौद दिलेला आहे तो किती वेळात भरेल. तर अशा प्रकारची जी गणितं आहेत ती तुम्ही एक गोष्टी रूपाने एक छान अजून चांगल्या प्रकारे त्यांना सांगू शकता. त्यांचं जर प्रश्न आले की पाणी मग फुकट नाही घालवायचं का, पाणी कशा प्रकारे एवढ्या हौदातून पाणी वाहून गेलं तर फुकट जाईल का, तर त्याची उत्तरं त्यांना व्यवस्थित पद्धतीने द्या.
त्यांच्याशी चर्चा करा. तर ह्यामुळे होईल काय की प्रत्येक विषय हा मुलांना आवडीने शिकावासा वाटेल. काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना एखाद्या विषयाची निसर्गतः आवड असते. गणित विषय एखाद्या विद्यार्थ्याला अगदी लॉजिकल थिंकिंग जे आहे ते अगदी लहानपणापासून येत असतं. 4थीच्या विद्यार्थ्याला 5वीतलं गणित पण पटकन समजेल. तर एखाद्या 7वीतल्या विद्यार्थ्याला 3रीतला भूगोल पण येत नसतो. तर हा जो फरक आहे त्यांच्या स्वतःच्या एका क्षमतांमधला, त्यांच्या आवडीनिवडींमधला, हा समजून घ्यायला तुम्हाला रोजनिशीचा उपयोग होईल आणि त्याकडे त्यांची गोडी वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. शिक्षकांनी मुलांशी संवाद साधणे फार आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या कित्येक समस्या जास्त गुंतागुंतीच्या होण्याआधीच सुटू शकतील. या संबंधी रोजनिशीमध्ये त्यांनी काही लिहिले असल्यास जबाबदारीच्या भावनेने एकांतात त्यांच्याशी चर्चा करा. काही पर्सनल लिहिलं असेल तर एकांतात बोला त्यांच्याशी, मार्गदर्शन करा. यामुळे आतताईपणे, निराशेने आत्महत्येसारखी टोकाची भूमिका ते घेणार नाहीत. आत्महत्या ही तर टोकाची भूमिका झाली, पण कधी कधी मुलं निराश होऊन जातात. मुलं वेगळ्या चुकीच्या सवयींच्या अधीन जातात. अशा कित्येक गोष्टी कोणाला त्रास देत असतात मुद्दामून, कुठे घरचा राग काढत असतील, काय करत असतील. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याशी जबाबदारीच्या भावनेने तुम्ही बोला. कधी कधी एखादा विद्यार्थी असतो, आई वडील नसतात किंवा आई वडील गावी आहेत, काका काकींकडे, आजीकडे राहून शिक्षण घेत असतो आणि त्याचा वाढदिवसच साजरा केला जात नसतो किंवा मन मोकळं करायला कोणी नसतं. तर ही चिडचिड ती बाहेर विद्यार्थ्यांवर निघू शकते दुसऱ्या. तर हे जे तुम्ही साध्या साध्या गोष्टी आहेत त्या समजून घेतल्यात किंवा कोणी घरून मार्कांचं प्रेशर आणत असतं आणि तो विषयच समजत नसतो, तर त्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा. इतरांसमोर त्यांना फटकन त्यावरून बोलू नका. रोजनिशी उपक्रमामध्ये मार्क मिळवणे किंवा पाठांतर या गोष्टीवर भर द्यायचा नसून मुलांचा माइंडसेट आपल्याला विकसित करायचा आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मुलांचा माइंडसेट डेव्हलप करायचा आहे, दृष्टिकोन डेव्हलप करायचा आहे. कशा दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे बघावं याविषयी विविध उपक्रमातून तुम्हाला सांगण्यात येईल. आत्मनिर्भर युवक उपक्रममध्ये माइंडसेट डेव्हलप करण्यावर अधिक माहिती दिलेली आहे. पण हे लक्षात घ्या की आपल्याला माइंडसेट डेव्हलप करायचं आहे की त्या विद्यार्थ्याच्या मनात एक उत्सुकता जगाविषयी, एक आनंद, स्वतःविषयी एक संतुलित भावना, ना न्यूनगंड ना अहंगंड, पण मी माझ्यातल्या चांगल्या क्षमता मला माहीत आहेत आणि त्यांच्या आधारे मला माझा विकास आणि त्याबरोबर माझ्या समाजाचा, माझ्या कुटुंबाचा, माझ्या राष्ट्राचा विकास साधायचा आहे. ही भावना त्यांच्यामध्ये हळूहळू विकसित व्हायला हवी आणि ह्या कामी शिक्षकांनी पुढाकार घेणं फार आवश्यक आहे. धन्यवाद. शिक्षक मित्र हो, नमस्कार. आपण लक्ष देऊन आत्तापर्यंत सगळी माहिती जरूर ऐकली असेल हा मला विश्वास आहे. आणि आपल्या प्रशिक्षणाचा आपला हा 5वा टप्पा आहे. यामध्ये आपण या उपक्रमाची उद्दिष्ट पाहणार आहोत. खरं तर पहिल्या भागामध्येच आपण उद्दिष्ट बघणं आवश्यक आहे, पण तेव्हा उद्दिष्ट जर सांगितली असती तर तुम्हाला ती कळली नसती, कारण उपक्रम तुम्हाला माहीत नव्हता. तर त्यामुळे आत्ता आपण ह्याची उद्दिष्ट पाहणार आहोत आणि त्या बरोबरीने या उपक्रमाची उपयुक्तता आपण बघणार आहोत. तुमच्याकडून कोणत्या प्रकारचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे ते देखील मी या उपक्रमात तुम्हाला सांगणार आहे. या उपक्रमाची जी उद्दिष्ट आहेत ते म्हणजे पहिलं, प्रत्येक मुलाला लिहिता वाचता यावे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हा उपक्रम एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत घेतलेला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा आपल्या शालेय अभ्यासक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे, शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे आणि त्याला मदत व्हावी अशा दृष्टीने हा उपक्रम आपण आखलेला आहे आणि आपल्या शिक्षकांद्वारे हा उपक्रम आपल्याला राबवायचा आहे. दुसरं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जाणीव निर्माण व्हावी, त्यांना शिक्षण घेण्याची ओढ वाटावी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व जबाबदारीची भावना निर्माण व्हावी. प्रत्येक विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे फुलायला हवं आहे, त्यांना जाणीव व्हायला हवी आहे. कोणीतरी सांगतो आहे म्हणून फक्त ते तो उपक्रम करत आहेत हे बरोबर नाही आहे. तर ही जाणीव व्यक्त होण्यामधून त्यांना हळूहळू त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे. मुलांना विचार करायला प्रवृत्त करणे,
त्यांच्यामध्ये ऑर्गनाइज थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, प्रश्न विचारणं, एखाद्या विविध घटना दिवसभर घडत असतात, तर त्यामधून मला नेमकी कोणती घटना भावली होती, मला उपयुक्त वाटली, तर त्याविषयी लिहिलं जाणं आणि त्यावर एक विचार होणं हे या उपक्रमाद्वारे घडणार आहे. विविध विषयांवरील लिखाणाद्वारे मुलांना विचार करण्याची सवय लागते. रोजनिशीतून त्यांचे विचार समजल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या विचारांना दिशा देता येईल. मुलांना स्वतःच्या क्षमतांचा परिचय व्हावा व त्यातून त्यांना त्यांच्या आवडीचा मार्ग निवडता यावा. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी माहिती व ज्ञान या दोन्ही गोष्टींवर यात भर दिलेला आहे. माहिती म्हणजे आपण जी शालेय पुस्तकातून देतो ती, आणि ज्ञान म्हणजे आजूबाजूला डोळे आणि कान उघडे ठेवून जे काही आपण बघत असतो आणि त्यातून आपल्याला काय उपयुक्त आहे हे घेत असतो आणि काय नाही करायचं आहे. एखादी व्यसन करणारी मुलं पण बघितली आणि पुस्तकं वाचणारी मुलं पण बघितली, तर मला कुठल्या मार्गावर जायचं आहे हा जो निर्णय घेता येणं त्याला ज्ञान म्हणतात. बाकीची माहिती आहे आपण जे डोळ्यांनी बघितलं ते, पण त्याचा विचार केल्यावर जेव्हा माहितीचा विचार केला जातो आणि त्यातून निर्णय घेतला जातो तेव्हा त्याचं रूपांतर ज्ञानामध्ये होतं, आणि हे रोजनिशी उपक्रमामध्ये आपल्याला साध्य करायचं आहे. पाठांतरापेक्षा विचार करून तो विषय समजण्यावर भर देणे, यामुळे योग्य निर्णय घेणे, परिस्थितीला धैर्याने सामोरे जाणे, स्थिर व संतुलित मनाने कुठल्याही प्रसंगातून पुढे जाणे या गोष्टी मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये अंतर्भूत होतात. जेव्हा हे लिहायला लागतो आपण तेव्हा मन हळूहळू आपल्याशी मैत्री व्हायला लागते मनाशी, आणि कळायला लागतं की चांगलं काय आहे, वाईट काय आहे, आणि मला यातून कुठल्या मार्गाने पुढे जायचं आहे. अशा प्रकारे रोजनिशी उपक्रमाचा उपयोग होऊ शकतो. शिक्षणातून मुलांचा दृष्टिकोन विकसित करण्यावर भर देणे, तसेच टेक्नॉलॉजीचा योग्य प्रकारे वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन आपल्याला यातून त्यांना करायचं आहे. रोजनिशी उपक्रमामध्येच आपण शिक्षकांसाठी एक वाचनातून व्यक्तिमत्व विकास हा उपक्रम घेतलेला आहे. त्याविषयी मी तुम्हाला थोडी माहिती देते, कारण यात तुमचा सक्रिय सहभाग फार आवश्यक आहे. आपण स्वतः जर एखादी गोष्ट करत असू तर ती अधिक चांगल्या प्रकारे आपण दुसऱ्याला समजावू शकतो. तर यासाठी मुलांमध्ये वाचन जर विकसित करायचं असेल तर आपला जो प्रत्येक शिक्षक आहे, खेड्यापाड्यापर्यंत अगदी प्रत्येक शासकीय शाळेमधला शिक्षक, याला वाचनाची आवड ही हवीच. आणि तुम्ही वाचलेलं हवं, आणि ते वाचलेलं नुसतंच वाचन नव्हे तर आपल्याला ते गोष्टी रूपाने विद्यार्थ्यांना सांगता आलं पाहिजे. कारण एखादं मोठं तत्वज्ञान आहे समजा, तर आपण ते विद्यार्थ्यांना पुस्तक वाचायला लायब्ररीत ठेवलंय, जा रे पुस्तक घे आणि वाच, त्याला काय समजणार आहे, काय त्यातून घ्यायचं, काय वाचायचं, आणि आपण वाचतो आहोत का? तर आपल्या बोलण्यातून ते वाचन येईल, उदाहरणं येतील एखादा विषय समजावताना कायम. तर अशा प्रकारे शिक्षकांनी त्यांना आवडलेली काही पुस्तकं वाचायची आहेत. गोष्टी सांगा तुम्ही, कारण 10 ते 15 मिनिटाचा एक व्हिडिओ तुम्ही बनवायचा आहे आणि तो आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. तो प्रत्येक शाळेपर्यंत जाईल. तुम्ही शिक्षकांच्या गोष्टी म्हणून, की तुम्ही वाचलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या शब्दात तुम्ही कशा प्रकारे त्या समजवत आहात आणि त्याचा इफेक्ट विद्यार्थ्यांवर कशा प्रकारे होत आहे. प्रत्येक शाळेमध्ये हा जेव्हा मूल्य शिक्षणाची वेळ असेल किंवा इतर तासाला हा दाखवण्यात येईल व्हिडिओ. ह्या उपक्रमाअंतर्गत वाचनातून व्यक्तिमत्व विकास या विषयाच्या अनुषंगाने माझ्यावर कुठल्या पुस्तकाचा प्रभाव आहे याविषयी बोलणार आहे. मी अनेक वर्षापूर्वी कर्माचा सिद्धांत हे पुस्तक वाचलं होतं. रिसेंटली मी ते परत एकदा वाचलं. कर्माचा सिद्धांत हे जे पुस्तक आहे हे मूळ गुजरातीमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. डॉक्टर हिराबाई ठक्कर यांचं ते पुस्तक आहे आणि मराठी भाषेमध्ये काशीकर यांनी ते अनुवादित केलेलं आहे. या पुस्तकाचं माझ्यावर इम्पॅक्ट पडण्याचं कारण असं आहे, कर्माचा सिद्धांत या पुस्तकामध्ये जो मूळ थॉट सांगितलेला आहे किंवा एक जे प्रिन्सिपल सांगितलेलं आहे, ते प्रिन्सिपल असं आहे की तुम्ही जे काम करता, तुम्ही जे कर्म करता, त्या कर्माचा प्रत्येक गोष्टीचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. मग तुम्ही जर चांगलं काम केलं तर त्याचा चांगला परिणाम होतो, तुम्ही जर वाईट काम केलं तर त्याचा परिणाम वाईट होत असतो. मग आणि कर्म म्हणजे काय, तर तुम्ही करता ती प्रत्येक गोष्ट, तुम्ही सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे जे करता ते ती केलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे कर्म. आणि मग जर ह्या आपल्या कर्माचा किंवा आपल्या कामाचा
अशा पद्धतीनं परिणाम आपल्या जीवनावर होणार असेल तर आपल्या कर्माची शुद्धता, शुद्ध कर्म किती आवश्यक आहे, किंवा आपल्या विचारामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, काम करण्यामध्ये हेतूची शुद्धता किती आवश्यक आहे, हे सगळं त्या पुस्तकामधून मला कळलं. त्याच्यामध्ये व्हिडिओ आणि त्यामधून विद्यार्थ्यांनी काय शिकलं हे लिहून पाठवायला त्यांना सांगण्यात येईल. तर अशा प्रकारे तुमचं जे ज्ञान आहे ते विविध शाळांपर्यंत जाईल, त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे करून घेता येईल. आणि विद्यार्थ्यांना देखील आपले शिक्षक वाचत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहेत, त्यातून मजा येत आहे, शिकायला वेगवेगळ्या गोष्टी मिळत आहेत. एखादी घटना असते आणि आपल्याला ती घटना किती शिकवते बघा. आग्र्याहून सुटका हे शिवाजी महाराजांची जर कथा आहे, आपण ती जर व्यवस्थित समजावू शकलो विद्यार्थ्यांना तर त्यामधून मिळणारं मूल्य शिक्षण काय आहे. तुझ्या दाढेतून सुटून आले तर मला तर परीक्षाच द्यायची आहे ना, तर मी का नाही देऊ, मी का नाही मेहनत घेऊ, मी का नाही, मला 2 गोष्टी आज वाचून उद्या लिहायच्या आहेत ना. तर खरं भक्ती कधी असते, जेव्हा आपण त्याप्रमाणे वागतो तेव्हा, नुसतंच जय जयकार करून नव्हे. आज सैनिकांचे काही मुलाखती घेताना मला सैनिकांनी हे सांगितलं की आम्ही आमच्या मजेसाठी सैन्यात जातो, आमचा आनंद आहे तो, आमचं कर्तव्य भावनेची पूर्तता आहे ज्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो. तर त्याच्याऐवजी आम्हाला तुमच्या सॅल्यूट ऐवजी काय हवंय, तुम्ही अंतर्गत सुरक्षा जी आहे देशाची ती राखण्यासाठी प्रयत्न करा. तिथे जर तुम्ही वादविवाद कराल, तिथे जर जातीपातींवरून भांडाल, तिथे जर तुम्ही स्वच्छता ठेवणार नाही तर सीमा रक्षण करण्याचं मग अर्थच काय झाला. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचं मूल्य शिक्षण आपण पुस्तकं वाचून त्याद्वारे देऊ शकतो. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आग्र्याहून सुटका ह्याचं मूल्य शिक्षण काय आहे, छोट्या गोष्टीने, छोट्या मोठ्या गोष्टीने मी हलणार नाही, मला ते करायचं आहे. माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक बहिणेच्या मनी किती गुपित पेरली. बहिणाबाईंची छोटीशी कविता आहे पण केवढी मोठं त्यात सांगितलेलं आहे की मला जे काही शिकवत आहे ती माझी आई सरस्वती शिकवत आहे. माझं परमेश्वर, माझा निसर्ग, त्याला ज्या काही नावाने तुम्ही बोलवा, तर हा निसर्ग मला हे देत आहे. आणि ही जी गुपित आहेत त्याद्वारे दुसऱ्यांना मला ते सांगणं, ही गोष्ट फार महत्वाची आहे. तसंच एक खोप्यामध्ये खोपा कविता आहे, आज आपल्या शालेय पाठ्यक्रमात आहे ती. तर एक छोटासा पक्षी जो आहे तो किती छान प्रकारे एक सुंदर घरटं विणू शकतो. त्याला फक्त चोचच आहे, त्याला काही हात पाय नाही आहेत. तर त्यामुळे त्याच्या पायाचा उपयोग होत नाहीये त्याला घरटं विणताना. तर माणसाला त्या म्हणतात की तुला 2 हात 2 पाय दिलेले आहेत, तू किती काय करू शकतोस. तर हे जे आहे ना, ते जेव्हा मुलं लिहितील तेव्हा त्यांच्याकडून ते चांगल्या प्रकारे त्यांच्या मनावर बिंबलं जाईल. आणि गोष्टी रूपाने जर तुम्ही सांगितलं शिक्षकांनी, अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणा, कविता म्हणा, ज्या वाचून त्याचे अर्थ तुम्हाला जे भावले आहेत, तुम्ही जे तुमच्या आचरणात आणता आहात ते त्यातून जर आले समोर, तर त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर चांगला सकारात्मक परिणाम होईल. आणि त्यांनी जे वाचतील त्याच्यामधूनही आपल्याला काही अनुभव त्यांच्याकडून त्यानंतर मागवता येतील. या उपक्रमाची जी उपयुक्तता आहे ती थोडक्यात तुम्हाला सांगते. नियमित रोजनिशी लिखाणामुळे विद्यार्थी सुव्यवस्थित व कार्यक्षम पद्धतीने विचार करू लागतात. ऑर्गनाइज थिंकिंग ज्याला आपण म्हणतो. दिवसभरात ती जे काही बघतात, करतात त्या गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असतात. जेव्हा त्या गोष्टींची नोंद ते आपल्या रोजनिशीमध्ये करतात तेव्हा त्यांच्या मनात त्या गोष्टी पक्क्या होण्यास मदत होते. कारण जेव्हा विविध गोष्टी बघितलेल्या आहेत तेव्हा नोंद करतो तेव्हा त्या गोष्टी आपल्या मनात पक्क्या होतात. अभ्यासाविषयी मुले जेव्हा रोजनिशीमध्ये लिहितात तेव्हा त्यामधील संकल्पना, कॉन्सेप्ट त्यांना स्पष्ट होतात पुन्हा लिहिल्यामुळे. शिक्षक विद्यार्थी संबंध आपुलकीचे करण्यावर या उपक्रमामध्ये भर दिला असल्याने वर्गातील वातावरण खेळीमेळीचे होते. यामुळे विद्यार्थी मोकळेपणाने शिक्षकांना मनातील प्रश्न विचारू शकतात किंवा रोजनिशीत त्यांनी लिहिल्यामुळे शिक्षकांना त्यांच्या समस्या कळून त्यावर उपाययोजना करता येते. विद्यार्थी जे काही लिहितात त्याविषयीचे प्रश्न, शंका, त्यापासून मिळालेली शिकवण या गोष्टी त्यांच्या मनातून कागदावर व्यक्त होतात. त्यामुळे क्रिटिकल थिंकिंगला चालना मिळते. तर्कशुद्ध प्रश्न मनामध्ये तयार होतात.
म्हणजे कोणाची जजमेंट न घेता त्याविषयी जो काही प्रश्न मनात आला आहे तो आपण प्रश्न विचारतो आणि त्यातून जे शिकण्यासाठी विचारलेले प्रश्न आहेत असे प्रश्न तयार होतात. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मुक्तपणे लिखाण करायचे असल्यामुळे ते आवडीने यात सहभागी होतात. लिखाणातून हळूहळू वाचन, आकलन, निरीक्षण या गोष्टी त्यांच्यामध्ये वाढीला लागतात. त्यांची आवड निवड त्यांना कळू लागते. याचा उपयोग त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी होतो. मुलांना वळण केवळ शिकवून लागत नाही तर परत परत त्याचे मनन किंवा सराव होणे आवश्यक असते, जे रोजनिशीमुळे होते. मन मोकळेपणाने व्यक्त झाल्यामुळे सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचा सामना मुले संतुलित मनाने करू शकतील. एखादी गोष्ट आहे, कविता आहे, सांगितलेली मूल्य शिक्षणातली गोष्ट आहे तर त्याचा सराव होण्यासाठी, मनावर बिंबण्यासाठी याचा फार चांगला उपयोग होतो. मोकळेपणाने लिहिल्यामुळे मूल्य शिक्षण त्यांच्या मनात रुजेल ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मूल्य शिक्षण हा फक्त एक विषय न राहता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा याचं मार्गदर्शन या उपक्रमामध्ये काकोडकर सरांनी केलेलं आहे. स्वची ओळख शालेय वयातच विद्यार्थ्यांना होण्यास या उपक्रमाची मदत होईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक पातळीमध्ये जे बदल व प्रगती होत आहे त्याचं आकलन शिक्षक व पालकांना चांगल्या प्रकारे होऊ शकते. यामुळे वाढत्या वयात त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणे शक्य होईल. विविध भागांमधून मुलं शेतीविषयक लिहितात. त्यांना काय बनायचं आहे, आता कोण बनायचं आहे, पालकांनी आवर्जून शिक्षकांना काही सांगितलं आहे की मग आमची मुलं विचार करायला लागली की मला हे बनायचं आहे तर का बनायचं आहे. तो निबंध होत नाही मग की नुसतं काहीतरी कोणीतरी सांगितलंय म्हणून लिहिणं, तर खरे आतून विचार त्यांचे यायला लागतात. आता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीची नोंद जी आहे ती पुढे दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. हा तक्ता तुम्हाला दाखवण्यात येत आहे. शिक्षकांनी भरण्याचा हा तक्ता आपल्याला दिलेला आहे. तर यामध्ये शिक्षकांचं नाव लिहायचं आहे, शाळेचं नाव लिहायचं आहे, विशिष्ट शेरा म्हणजे त्या वर्गाविषयीचा विशिष्ट शेरा, काही तुम्हाला विद्यार्थ्यांविषयी पण असेल. हाच फॉर्म असं घेऊ नका, तुमच्या वहीत देखील तुम्ही ही नोंद करू शकता, पण ह्याप्रमाणे करायची आहे तुम्हाला. कोणत्या इयत्तेचा तुमचा वर्ग आहे त्याविषयी लिहायचं आहे आणि अहवाल वर्ष. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव लिहून, अगदी ह्या तक्त्याप्रमाणे नाही तर प्रत्येक पानावर नोंद केली तरी चालेल, त्याची शैक्षणिक प्रगती म्हणजे अभ्यासक्रमातली आवड किती वाढली आहे. दुसरं म्हणजे कल्पनाशक्ती, संभाषण कौशल्य कसं वाढलेलं आहे. कल्पनाशक्ती म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या लिखाणातून तुम्हाला कळून येईल की काही त्यांनी कल्पना कोणत्या केल्या आहेत का. मूल्य शिक्षण, संयम, मेहनतीची तयारी, सकारात्मक मानसिकता. मूल्य शिक्षण हा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि आपल्या प्रत्येक शाळेमध्ये तो आहे. तर ह्यामधून त्यांचं सकारात्मक मानसिकता विकसित होते आहे का, एखाद्या गोष्टीकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे का, किंवा संयम आला आहे का त्यांच्यामध्ये, या गोष्टींद्वारे लिहून वाक्य त्यांच्याविषयीची तुम्ही नोंद करू शकता. आकलन क्षमता म्हणजे त्यांचं निरीक्षण किंवा आकलन हे किती वाढलेलं आहे, वर्गात लक्ष देणं, किंवा त्यांच्या लिखाणातून तुम्हाला कळत आहे का की त्यांनी काही काही गोष्टींचं निरीक्षण केलेलं आहे त्याविषयी. स्मरणशक्ती, जेव्हा आठवून लिहायचं आहे एखाद्या गोष्टीविषयी तर ते कितपत लिहू शकतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये एकाग्रता आहे का याविषयी तुम्ही त्यांचं आपलं मत लिहू शकता. छंद, त्यांच्यामध्ये काही विशिष्ट कौशल्य आहेत का, ह्या लिखाणामधून 6 महिन्यामध्ये तुमच्या काही लक्षात आलं आहे का त्यांचे छंद, त्याविषयी 1-2 ओळींमध्ये. हा तक्ता अगदी असाच्या असा भरायचा नसून एका पानावर तो घ्या आणि व्यवस्थित त्यांच्याविषयीची माहिती लिहा. आणि खेळामध्ये टीम वर्क आहे का त्यांच्यामध्ये, कशा प्रकारे खिलाडू वृत्ती आहे का. बक्षीस मिळवणं ही एक गोष्ट झाली, 10 संघ भाग घेतात, एका संघाला बक्षीस मिळतं, पण खिलाडू वृत्ती असणं, खेळ आहे ना, एक जेव्हा व्यायाम करतो आपण तेव्हा मानसिक दुर्बलता कमी होण्यास फार मदत होते. आत्मनिर्भर युवक उपक्रमामध्ये आपण याची अधिक माहिती घेऊ, पण एक उत्तेजना मिळते, रक्त सळसळतं आणि काहीतरी करायची इच्छा जागृत होते नुसतं धावल्यामुळे.
मुलं जर आळशासारखी बसली असतील, एक नुसती राऊंड मारायला सांगा ग्राउंड शाळेला असेल तर, आणि राऊंड मारून आल्यावर एक वेगळा त्यांच्यामध्ये चेतना आलेली असते. तर एक अशा प्रकारचं खेळाविषयीची त्यांची भावना काय आहे, टीमवर्क आहे का त्यांच्यामध्ये, आणि शारीरिक क्षमता कशा आहेत याविषयीचं तिथे तुम्ही लिहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हा तक्ता भरून द्यायचा आहे. प्रशिक्षणाच्या शेवटाकडे येताना एकच गोष्ट तुम्हाला रवींद्रनाथ टागोरांची मला सांगावीशी वाटते, की एक मनुष्य असतो आणि तो परीस त्याला शोधायचा असतो, आणि त्यामुळे लोखंडाचा तुकडा हातात घेऊन तो फिरत असतो. छोटासा तुकडा असतो लोखंडाचा, आणि बऱ्याच ठिकाणी तो बरेच दिवस फिरत असतो. त्याला कोणीतरी सांगितलं असतं ह्या भागात परीस आहे. तर फिरता 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 त्याचं प्रत्येक दगडाला तो तुकडा लोखंडाचा लावत असतो, की हा दगड परीस आहे का, हा दगड परीस आहे का. तर तो लावत असताना काय होतं, की 1-2 दिवसांनी त्याच्या लक्षात येतो की आपल्या हातातला जो लोखंडाचा तुकडा आहे तो सोन्याचा झालेला आहे, म्हणजे परीस सापडून गेला. खूप वाईट वाटतं त्याला, कारण परीस कधी नेमका तो तुकडा सोन्याचा झाला तिकडे त्याचं लक्ष नव्हतं. तो फक्त गुंतला होता की मला परीस मिळेल आणि मग पुढे मी काहीतरी मोठं त्यापासून सगळंच लोखंडाचं सोनं करेन, इतके पैसे मिळवीन, तितके पैसे मिळवीन. पण तो परीस येण्याचा क्षण मात्र त्याच्या आयुष्यातून निघून गेला असतो. तर तशीच आपली ही छोटी मुलं आहेत जी पुढे मोठी होतात, आपल्याकडे शिक्षण घ्यायला येतात, आणि त्यांच्या आयुष्यात असे अनेक परीसासारखे क्षण असतात जे त्यांच्या आयुष्याचं सोनं करत असतात. पण हे टिपून ठेवण्यासाठी रोजनिशी ही उपयुक्त आहे. हा परीस आपल्याला सापडण्यासाठी हे अनमोल क्षण जे आहेत, त्या कुठल्या क्षणामधून आपल्याला शिकायचं आहे, कुठल्या क्षणामधून आपल्याला प्रोत्साहन घ्यायचं आहे, कुठल्या क्षणामधून आपली निराशा दूर करायची आहे, कुठल्या आपल्या चांगल्या गोष्टी आहेत, कुठल्या दृष्टिकोनाने आपण सभोवताली घडणाऱ्या विविध घटनांकडे बघायचं आहे. नैराश्यात बुडून जायचं आहे की हे काही आता निगेटिव्हिटीज, हे जग काही आता बरोबर नाही, मागचंच चांगलं होतं, असं काही बोलत बसायचं आहे की नाही, मला जीवन मिळालेलं आहे आणि ते माझ्यासाठी नित्य नूतन आहे, मला त्याची प्रगती साधायची आहे, मला या विश्वात माझ्या पाऊलखुणा उमटवून जायच्या आहेत जशा आधी कित्येकाने उमटवल्या आहेत, आणि मला देवाने तो अधिकार दिलेला आहे कारण मला त्यांनी जन्म दिलेला आहे. तर हे परीसासारखे अनेक क्षण टिपण्यासाठी आपली रोजनिशी मदत करेल, आणि तुम्ही गुरु त्याला हे मार्गदर्शन करायचं आहे. आणि तुमच्या सहकार्याची अपेक्षा करते. तुम्ही सर्व शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. भाग्यश्री फाउंडेशन आणि भिवंडी महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी दैनंदिनी हा एक प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांकडून दैनंदिनी लिहून घेणे आणि त्यासाठी लागणारा शिक्षक वर्ग आणि शिक्षकांनी एकत्रितरित्या करावायचं समन्वय, या सगळ्या गोष्टींचा आम्ही एक उत्कृष्ट प्रयोग भिवंडी महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी केला, आणि त्यामधून खूप चांगले आउटपुट्स आम्हाला प्राप्त झाले. प्रथमदर्शनी विद्यार्थ्यांकडून दैनंदिनी लिहून घेणे किंवा त्यांना लिहिण्यासाठी प्रवृत्त करणे, छोट्या स्वरूपात वाटणारा हा प्रयोग का करावा किंवा हा प्रयोग करण्याचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांचा विकास. परंतु आमच्याकडं आधुनिक साधनं नाहीत, अत्याधुनिक शिक्षणाच्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी आमच्याकडे उपलब्ध नाहीत. परंतु या छोट्या गोष्टीमधून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचा विकास कसा करतो याचं एक उत्कृष्ट उदाहरण जर सांगायचं झालं तर आमचा हा दैनंदिनीचा प्रयोग असं म्हणू शकाल. व्यक्त कधी न करू शकणाऱ्या भावना या दैनंदिनीमुळे व्यक्त व्हायला लागल्यात आणि विद्यार्थी मनमोकळे व्हायला लागलेत, आणि असे विद्यार्थ्यांच्या मनात काय विचार चालला आहे हा शिक्षकांना समजल्यामुळे शिक्षक त्याच्यामधून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करायचं, त्याला ट्रीट करायचं, ही एक माहिती त्याला प्राथमिक स्वरूपात मिळाल्यामुळे शिक्षण करणं सोयीस्कर करतात. लिखाण सुधारणा, भावनांना मोकळीक करून दिल्यामुळे त्याच्या भावनांचं संतुलन, भावनांचं नियमन, व्यवस्थापन विद्यार्थी करू लागला. त्याचा या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्याला भावनिक बुद्ध्यांक वाढायचा प्रयत्न झाला, आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून तो अभ्यासावर लक्ष केंद्रित करून राहिला. या छोट्याशा साध्या प्रयोगामधून खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास व्हायला सुरुवात झाली,
आणि त्याच्या अभ्यासाकडे तो जास्त लक्ष केंद्रित करायला सुरुवात झाली. आणि याच प्रयोगामधून शिक्षकांकडून आम्हाला जे माहिती यायला लागली की शिक्षकांना समजलं की विद्यार्थी कुठल्या पद्धतीने विचार करतात, विद्यार्थ्यांना नक्की काय पाहिजे आहे, विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत, आणि विद्यार्थी अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करण्यासाठी कुठल्या गोष्टीची भूमिका त्यांच्या मनात आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती शिक्षकांना मिळाल्यामुळे शिक्षकांना या सगळ्या गोष्टीमधून शिकवणं आणखीन सोपं झालं. जेव्हा रोजनिशी उपक्रम हा सुरू झाला, ही संकल्पनाच म्हणजे मुळात लगेच समजणारी आणि सोप्या भाषेतली वाटली. आणि याचा फायदा असा झाला आहे की माझे विद्यार्थी हळूहळू एका अक्षरापासून अनेक अक्षर लिहायला शिकली आहेत. मला आनंद होतो की भाग्यश्री फाउंडेशननं हा उपक्रम राबवल्यामुळं आमच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनाही शिकवण्यासाठी एक आम्हाला चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. याच्यातून ह्या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख होत आहे, विद्यार्थी बोलू लागला आहे. PHC शाळा क्रमांक 44 वर्धननगर. ज्या वेळेला आम्ही आमच्या मुलांसाठी हा जेव्हा उपक्रम आम्ही चालू केला त्यावेळेला मुलांच्या वेगवेगळ्या हस्ताक्षरात सुधारणा झाली. त्यांच्या काना, मात्रा, वेलांटी, शुद्धलेखन या सुद्धा गोष्टी त्यांना कळायला लागल्या. कुठे काना द्यायचा, कुठे वेलांटी द्यायची, कुठे उकार द्यायचा, ह्या गोष्टी त्यांना सततच्या लिखाणामुळे त्यांना समजायला लागल्या. आणि ज्यावेळेला ते रोजनिशी लिहितात तर आत्मचिंतन करतात की म्हणजे आज मी काय केलं, आज माझं काय चुकलं, मी आज काय करायला नको आहोत, मला काय करायला हवं होतं, या गोष्टी त्यांना आपसूक कळायला लागतात व त्याच्यामध्ये ज्या गोष्टी वाईट आहेत त्या गोष्टी घडू नये त्याच्यामध्ये सुधारणा होत असते. आणि असा हा रोजनिशीचा आम्हाला विद्यार्थ्यांना भरपूर फायदा झालेला आहे. ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 95. माझं नाव सुवर्णा निकम. माझ्याकडे 5वीचा वर्ग आहे. तर मुलांना ज्यावेळेला आम्ही रोजनिशी विषय सांगितलं त्यावेळी मुलांच्या मनामध्ये संभ्रम होता, कसं लिहायचं, काय लिहायचं. नंतर त्यांना हळूहळू आम्ही म्हणालो की तुम्ही 2 ओळी लिहा, 4 ओळी लिहा, 5 ओळी लिहा. अशी सुरुवात केल्यानंतर माझ्या 2 मुली आहेत. त्या 2 मुली आता उत्तम गोष्टी लिहितात. एक कल्याणी मांढरे म्हणून आहे आणि रोशनी पाठक म्हणून आहे. पण या खरोखर उत्कृष्ट मुली दोन्ही छान तयार झालेल्या होत्या. आणि एक 7वीचा विद्यार्थी आहे, त्याला आम्ही गोष्टी कथा कशा लिहायची त्याची कल्पना दिली आणि या रोजनिशीचा सुद्धा त्याला फायदा झाला. मग तो काय करतो, चित्र काढतो आणि त्यातून ती गोष्ट लिहिण्याचा प्रयत्न करतो. असा एक छान विद्यार्थी तयार झाले. आणि 8वीची मुलं आधी निबंध लिहायला सांगितलं की कुठेतरी शोधून लिहायची गुगलवरून वगैरे, पण असं रोजनिशी लिहिल्यामुळे मग त्यांना स्वतः लिहायला लागले ते निबंध विचार. माझ्याकडे इथं 4थीचा वर्ग आहे. तर त्या वर्गाच्या सुरुवातीलाच मी आपण दररोज विद्यार्थ्यांना शुद्धलेखन लिहायला सांगतो. ती मुलं शुद्धलेखन म्हणजे काय कॉपी करून आणतात ना, पुस्तकात बसायचं होतं. त्याच्यामुळे लेखनामध्ये काय फारसा फरक आम्हाला जाणवत नाही. मुलं काय आहे या उपक्रमाला ट्रेनिंग झालं तेव्हा मी असं बदल केला की शुद्धलेखन लिहिण्याच्या ऐवजी जो दररोजचा जो काय अनुभव आहे, कारण प्रसंग आहे दिवसाभरातला, तो लिहायचा. चांगला परिणाम असा झाला की प्रश्न उत्तर म्हणजे मुलांनी त्याने अनुभवलेलं, त्याने शिकलेलं उत्तरपत्रिकेमध्ये लिहायचं असतं. बऱ्याच वेळा मुलांना ते अवगत झालं असतं पण व्यक्त होत आहे लेखणीमधनं. या अनुभव कथनमध्ये, अनुभव लेखनामुळे त्या मुलांना प्रश्न उत्तर, इतिहासी प्रश्न उत्तर सुंदर